मैथिली तुझ्या समोर एक मेसेज आलेला असेल, त्याच्यावर क्लिक कर. हा, माझा आवाज येतोय का मैथिली? हो. हा, तुझं नाव सांग. माझे नाव मैथिली दयाराम राठोड आहे. ओके. यश समृद्धीचा साठी मैथिलीच्या ठिकाणी यश कॅमेरा जॉईन आहे का सगळे? यश समृद्धी साठे, नियर द महाराष्ट्र बैंक, सिम्स हॉस्पिटल, केटी नगर, सटाणा. थोडस once again समृद्धी, told me your name. समृद्धी अविनाश साठे. ओके. यश तो कॅमेरा फक्त थोडासा वरती कर, त्याचा हाफ चेहरा दिसतो. ओके मॅडम, तुमच्या समोर एक मेसेज आलाय, त्यावर क्लिक करा. ओके, माझा आवाज येतोय मॅडम तुम्हाला? हो, हा. क्लिअर येतोय. तुमच्या स्कूलचं नाव सांगा मॅडम. जिजामाता गर्ल्स हायस्कूल सटाणा. ओके, थँक्यू. यश आता हे इकडे ये, 1 नंबरला. यश यश तू करून दे. ओके, टोल्ड मी युअर नेम. दिव्या. My name is Divya Kharla. नाही, पुन्हा एकदा सांग. My name is Divya Kharla. परत एकदा तुझं नाव सांग. My name is Divya Kharla. My name is Divya Kharla. Sound is not coming. टोल्ड मी युअर स्कूल नेम. दिव्या. Jijamata Girls High School, Satana. हा, Hello. Jijamata Girls.
एक पीस रेडी ठेव. पहिले तिथे तू टेस्ट करून घे, मग तिला बोलव इथे. सोनी सर, माझा आवाज येतोय? हो हो, येतो येतो ओके, क्लिअरली? एकदम. माझा आला का? हो, येस, क्लिअर. जाधव साहेब, माझा आवाज येतोय का क्लिअर? हो हो, क्लिअर आहे. ओके ओके. अजय अजय नरकेशींना अनम्यूट कर ना. योगेश. अजय, नमस्ते. नमस्कार नमस्कार. नमस्कार. इन टाइम आहे. हा, तुम्ही हुकूम दिला, मी तर येणारच ना टाइमवर. बर. हॅलो, सतीश भाऊ जॉईन झाले का? नाही दिसत अजून. हॅलो, 10 मिनिटं आहे ना अजून. हॅलो. हॅलो. आणि गेस्ट पैकी भांबरे साहेब आणि माजगावकर साहेब नाही का अजून कोणी? नाही अजून. बरोबर. 2 मिनिटं आम्ही टेस्टिंग घेतोय, 1-2च मिनिटं. हा, दिव्या बस तू तिथे. यश, कॅमेरा ऑन आहे का तिचा? नाव काय तिथं? कॅमेरा काढून परत लाव. हा, ओके. तिच्या चेहऱ्यावर कर. ओके. टोल्ड मी युअर नेम, दिव्या. My name is Divya Khairnar. Okay. Your school name? My school name is Jijamata Girls High School, Satana. Okay. Give me your introduction, your name and school name. My name is Samruddhi Sate and my school name is Jijamata Girls High School, Satana. Okay.
योगेश माझ्यावर साहेब जॉईन झालेत. मजगावकर सर प्लीज अनम्यूट. माझा आवाज येतोय सर तुम्हाला? येतो आवाज येतो. ओके. मैथिली प्लीज अनम्यूट. Told me your name. My name is Maithili Dayaram Rathod. Okay, good. So good evening Maithili. Good evening Manoj. गुड इव्हनिंग. कसा आहेस? Good. ओके. आहेस कुठे? पुणे की सटाणा? आता सटाण्यात आहे. आता सटाण्यात आहे. बरोबर. हा. रेग्युलरली अटेंड करतोच आमचा कार्यक्रम, त्याच्यामुळे आभारी आहोत. हा म्हणजे काल काल आणि दोन दिवस परवा होतो. बघितलं मी. हा. म्हणजे काल मला तो समजायला उमेशच होता. हा. उन्मेष होता. हा. चांगला उपक्रम चालाय. हो सध्या आता या कोविडमुळे मग असं बसल्या जागी काहीतरी करायचंय. राईट. सतीश भाऊ तुमचा माईक दिसत नाही, प्लीज सेटिंग चेंज करा. सतीश भाऊ नमस्कार. मनोज जाधव बोलतोय. सतीश भाऊ तुमचा माईक मला दिसत नाही अनम्यूट करण्यासाठी. मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक MR पाटील सरांचं स्वागत आहे. थँक यू सर. थँक यू. वेलकम सर. प्लीज अनम्यूट कलंत्री साहेब. अनम्यूट दिसतायत ते पण आवाज. सतीश भाऊ नमस्कार. आवाज जात नाही का आपला? योगेश भामरे साहेब नाही दिसत ना? पाच मिनिटं थांब जरा. मी सांगतो. मिस कॉल देईल तुला जर लांब असलं तर.
भांबरे साहेब अजून जॉईन नाही आहेत. हा, नाही ना, दिसत नाहीत अजून. हा, मी कॉल करतोय. बरं. ते जॉईन झाले का लगेच आपण स्टार्ट करू. हो हो. IPS गोरख. जाधव साहेब, भांबरे साहेब ऑफिसला 1-2 मिनिटात पोहोचतायत आणि बरं ते बरं, जॉईन ठीक होत आहेत. तोपर्यंत आपण सुरू करूया सेशन, ना. हा, आपलं सेशन आपण सुरू करू. हो. नमस्कार. रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलान व जिजामाता गर्ल्स हायस्कूल सटाणा, मराठा हायस्कूल सटाणा यांच्यातर्फे आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपल्याबरोबर माजी प्रांतपाल सतीश भाऊ कलंत्री, माजी उपप्रांतपाल सतीश भाऊ कलंत्री, माजी उपप्रांतपाल अजय नरकेसरी, इंडस्ट्रियलिस्ट विनीत माझगावकर सर आणि IPS गोरख भांबरे सर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मी सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपण पहिल्या दिवशी सायंटिस्ट यांचं मार्गदर्शन बघितलं, दुसऱ्या दिवशी आपण सॉफ्टवेअर इंजिनियर्स, डॉक्टर्स आणि काल आपण ॲडव्होकेट्स आणि IRS ऑफिसरचं मार्गदर्शन बघितलं होतं. पण आज आपण वेगळ्या विषयाकडे जातोय. आज आपल्याला उद्योजक बनण्यासाठी विनीत माझगावकर सर आपल्या बरोबर आलेले आहेत. आपल्या बागलांची शान, आपल्या बागलांचं नाव त्यांनी 7 समुद्रापार केलेलं आहे. आर्मस्ट्रॉंग या कंपनीद्वारे त्यांचं आपण मार्गदर्शन ऐकणार आहोत. आणि
IPS गोरख भांबरे सरांचा पण आज आपण मार्गदर्शन ऐकणार आहोत. त्या अगोदर आपल्या कार्यक्रमास शुभेच्छा देण्यासाठी सतीश भाऊ कलंत्रे आलेले आहेत. त्यांचं इंट्रोडक्शन देण्यासाठी मी आपल्या क्लबचे रोटरियन उमेश सोनी यांना विनंती करतो की सतीश भाऊंचं इंट्रोडक्शन द्यायचे. ओव्हर टू यू उमेश सोनी सर. नमस्कार. माननीय रोटेरियन सतीश भाऊ म्हणजे एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व. रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउनचे ते माजी उपप्रांतपाल व ज्येष्ठ सदस्य आहेत. तसेच मालेगाव मर्चंट बँकेचे माजी चेअरमन असून गेली 25 ते 30 वर्षापासून ते विद्यमान संचालक आहेत. काकानी विद्यालयाचे ते सेक्रेटरी असून एक आदर्श असे उद्योजक व व्यापारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. एक कवी, लेखक, उत्तम मार्गदर्शक म्हणून ज्ञात असलेले सतीश भाऊ उत्तम गायक सुद्धा आहेत. लॉकडाऊन मध्ये बरीच गाणे गाऊन त्यांनी सोशल मीडियावर धमाल उडवून दिली होती. अशा या आदर्श व्यक्तिमत्वास आजच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी मी आमंत्रित करत आहे. वेलकम सतीश भाऊ. थँक्यू उमेशजी सोनी. सतीश भाऊ तुम्ही अनम्यूट होऊन बोलू शकतात. मी तुम्हाला अनम्यूट करत आहे. प्लीज अनम्यूट सर. हो, माझा आवाज येतोय योगेशजी? हाय, यस 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 येतोय सर. सर्वप्रथम मी रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलांचं खूप विशेष करून अभिनंदन करेल की त्यांनी हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम सुरू केलेला आहे, ज्याची खूप नितांत अशी गरज होती. आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी एक विविध क्षेत्रातली जे नामवंत आहेत त्यांना या ठिकाणी आमंत्रण करून त्यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना व्हावं हा अतिशय चांगला हेतू घेऊन त्यांनी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे रोटरी मित्र अजयजी नरकेसरी, सटाण्याची शान आणि उद्योजक माननीय विनीतजी माझगावकर, सन्माननीय IPS गोरखजी भांबरे आणि रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलांचे अध्यक्ष योगेशजी आहिरे, सेक्रेटरी रोटियन उमेशजी सोनी, तसंच ज्यांनी निमंत्रक म्हणून जे आहेत सन्माननीय मराठे मॅडम आणि पाटील MR सर, तसंच सर्व रोटरी मित्रांना माझा नमस्कार. आजच्या तरुण पिढीला खरं म्हणजे योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शनाची खूप गरज आहे. तसं पाहिलं तर आजच्या तरुण पिढी मध्ये चातुर्य आहे, टॅलेंट आहे आणि एक यशाला गवसणी घालण्यासाठी त्यांच्याकडे जे काही गुण हवेत ते त्यांच्याकडे आहेत, परंतु त्यांना त्या गुणांना एक्सपोजर देण्याची नितांत आवश्यकता आहे. आजच्या तरुण पिढीला नेमकं 10वी आणि 12वी नंतर काय करावं याच्याबद्दल अनेक शंका निर्माण असतात. पालकांना वाटत असतं की आपल्या मुलाने अमुक क्षेत्रामध्ये जावं आणि एक विषयामध्ये आपलं अलौकिक स्पर्धा आहे मित्रांनो. या स्पर्धेच्या युगामध्ये मार्कांची पण जीव घेण्याचा काळ बदललेला आहे. शिक्षण क्षेत्र झपाट्याने बदलत आहे आणि ह्या झपाट्याने बदलत असलेल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आज आपण ज्या नामवंतांना या ठिकाणी बोलवलं आहे त्यांचं मार्गदर्शन खूप आपण या ठिकाणी बोलवलेले आहेत किंवा बोलवणार आहेत पुढेही. यांनी आपल्या क्षेत्रामध्ये अद्वितीय अशी कामगिरी केली आहे. ही कामगिरी करताना त्यांनी काय केलं हे ते आपल्या मनोगतात सांगतीलच, परंतु मला नेहमी विद्यार्थी वर्गांना मी जेव्हा अभिमुक्त अभियानाच्या माध्यमातून मी जेव्हा त्यांच्याशी हितगुज साधतो, संवाद साधतो, तेव्हा मी त्यांना सांगतो की तुम्हाला यशाचा हा मार्ग नेहमी खडतरच असणार आहे. असं समजायचं नाही की बा यश सहजासहजी मिळेल, ते मिळतही नाही आणि मिळूही नाही. त्याच्यासाठी काय पाहिजे? सातत्य पाहिजे, चिकाटी पाहिजे आणि एक ध्येय निश्चित केलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही एक ध्येय निश्चित करत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करावं, कोणत्या मार्गाला जावं याचं तुम्हाला अंदाज येत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलांनी ही जी मुवमेंट राबवलेली आहे, अत्यंत चांगल्या पद्धतीचं हे कार्य आहे सटाणा रोटरी क्लब बागलांचं.
आमच्याच बरोबर रोटरी क्लब मालेगाव मिड टाउनच्या सोबतीने हा क्लब स्थापन झालेला आहे आणि या क्लब मध्ये अत्यंत ज्येष्ठ असे सदस्य आहेत. डॉक्टर प्रकाशजी जगताप असतील, रोटरीयन मनोजजी जाधव असतील किंवा असे अनेक मित्र आहेत. आणि जी तरुण पिढी आहे, प्रदीप बच्छाव, अभिजित सोनवणे आणि आता योगेशजी आहे, यांनी एक सटाणा सारख्या एक निम्न शहरी भागात जिथं रोटरी रुजेल का नाही, रोटरी क्लब या ठिकाणी चालतील का नाही अशी शंका असताना अतिशय चांगले चांगले प्रोजेक्ट घेतलेले मी स्वतः ते आम्ही बघितलेले आहेत. आणि म्हणून आजच्या ह्या प्रोजेक्टचं मला खूप आनंद वाटला, खूप कौतुक करावं असं वाटतं. आणि निश्चितच मला खात्री आहे की आज आपल्या समोर जे विनीतजी माझगावकर सर आणि IPS गोरखजी भांबरे हे जे उद्बोधन करतील हे आजच्या पिढीला निश्चितच त्यांना मार्गदर्शक ठरेल. आजच्या पिढीला माझं एकच म्हणणं आहे, जाता जाता मी एकच सांगेन की आपण सिलेबसचा अभ्यास करतात, शाळेमध्ये आपल्याला जे सिलेबसचं जे काही शिक्षण दिलं जातं, पण त्याच्यापेक्षा अवांतर खूप काही शिक्षण आहे, जनरल नॉलेज आहे, अवांतर वाचन आहे. आणि हे जर आपण केलं, सातत्याने नवीन नवीन ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला, खूप खूप ज्ञान मिळवण्यासारखं आहे. यशाचं जर उत्तुंग शिखर गाठायचं असेल, यशाचा हिमालय गाठायचा असेल तर खूप मेहनत करावी लागेल. परंतु मला खात्री आहे की सटाणा बागलाण ह्या भागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचे IAS आणि IPS अधिकारी या ठिकाणी आता सातत्याने पुढे येत आहे. आपले बागलांचेच भूमिपुत्र आणि आत्ताचे विशेष पोलीस महानिरीक्षक सन्माननीय दिगावकर साहेबांनी त्यांच्या अथक प्रयत्नातून तिथं एक असं केंद्र तिथं निर्माण केलं आणि त्या केंद्राच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी तिथं शिक्षण घेऊन IAS आणि IPS होत आहे. अतिशय आनंदाची आणि भूषणावा आणि अभिमान वाटावी अशी गोष्ट आहे. याचा निश्चितच फायदा बागलाण परिसरातील विद्यार्थी घेतील आणि मला खात्री आहे की बागलाण आणि परिसरातून असे IAS IPS आणि उद्योजक तयार होतील. अमुकच एक क्षेत्र निवडलं पाहिजे असं काही नाही. उद्योग क्षेत्रही खूप महत्वाचं आहे आणि आपल्या भागामध्ये उद्योगाच्या खूप संधी उपलब्ध आहे. आणि असं बिलकुल मानायचं कारण नाही की ही सगळी बुद्धिमत्ता मुंबई पुण्याच्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. सटाणा बागलाण इतर ग्रामीण भागामध्ये सुद्धा खूप मोठं टॅलेंट आहे, परंतु या टॅलेंटला नीट वाट देण्याची गरज आहे. आणि मला वाटतं ही वाट दाखवण्याचं काम रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाण हे करीत आहे. मी योगेशजी अहिरे आणि त्यांचे प्रेसिडेंट आणि उमेशजी सोनी आणि या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि ज्या ज्या वेळेस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची काही गरज असेल तर माझ्यासारखा एक लहानसा कार्यकर्ता याच्यासाठी नेहमी तत्पर आहे. आपण मला जेव्हाही बोलवाल त्या विद्यार्थ्यांना मी अत्यंत मनापासून हृदयापासून मार्गदर्शन करायला तयार आहे. कारण मला आजची पिढीमध्ये जे काही टॅलेंट दिसतंय, जे काही गुणवत्ता दिसते, त्या गुणवत्तेला वाव देण्याचं काम तुम्हा आम्हाला करायचं आहे आणि ते आपण करणार आहोत. ते रोटरीच्या माध्यमातून निश्चित करणार आहोत. आज आपण या कार्यक्रमाला मला प्रमुख अतिथी म्हणून माझी निवड केली. मी आधीच जेव्हा मला प्रदीपजी बच्छावांचा फोन आला तेव्हा मी सांगितलं की मी एक साधारणसा कार्यकर्ता आहे, तर आपण खूप मान सन्मान देतात मला, याचा मला निश्चित अभिमान आहे, आनंद आहे. आणि सटाणाकरांनी जेव्हा पण मला हाक दिली तर मी तेव्हा त्यांच्या हाकेला नक्कीच ओ देईल. त्याच्याबद्दल आपण पण ग्वाही बाळगावी. माझ्याकडून आणि आमच्या रोटरी क्लब मालेगाव मिड कडून मालेगावकरांकडून जे जे शक्य आहे ते नेहमीच मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आपल्या या सगळ्या कामाला शुभेच्छा, आजच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा आणि याच्या पुढील कार्यक्रमासाठी सुद्धा मनापासून शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. नमस्कार, जय हिंद. थँक्यू सतीश भाऊ. तुमचं खूप खूप मार्गदर्शन आमच्या क्लबसाठी असतं. तुम्ही कायम कॉपी मुक्त अभियानाकरता दरवर्षी आमच्या क्लबला भेट देत असतात आणि 20 शाळांना तुम्ही मार्गदर्शन करत असतात, त्याबद्दलही खूप खूप धन्यवाद. मी मित्रांनो काल आपल्याबरोबर किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलचे नक्षत्रा उस्तवाल आणि यश अहिरे होते. आज आपल्याबरोबर जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या मैथिली राठोड, दिव्या खेरनार व समृद्धी साठे बरोबर आहेत. आणि मी मैथिली राठोड याला विनंती करतो की आपले नेक्स्ट गेस्ट अजयजी नरकेसरी यांचा इंट्रोडक्शन द्यायचे. ओव्हर टू यू मैथिली. गुड इव्हनिंग. जिजामाता गर्ल्स हायस्कूल सटाणा वर्ग 6वी अ ची विद्यार्थिनी मी मैथिली राठोड आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांचे परिचय करून देत आहे. आजच्या प्रमुख पाहुण्यांचे नाव रोटेरियन अजय नरकेसरी हे रोटरी क्लब ऑफ नाशिकचे सदस्य आहे. माजी उपप्रांतपाल व डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी म्हणून त्यांनी कामकाज बघितले आहे.
त्यांची नाशिक येथे इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे. रोटरी फाउंडेशन ग्रँटसाठी त्यांचा 303 मध्ये सिंहाचा वाटा आहे. एवढे बोलून मी थांबते. धन्यवाद. थँक्यू मैथिली. मी अजयजी नरकेसरी यांना विनंती करतो की त्यांनी अनम्यूट होऊन आमच्या कार्यक्रमात शुभेच्छा द्यायचे. ओव्हर टू यू अजयजी. नमस्कार. नमस्कार. फर्स्ट ऑफ ऑल सर्वप्रथम रोटरी क्लब सटाना बागलान के सभी सदस्यों और अध्यक्ष योगेश जी का मैं आभारी हूं कि उन्होंने मुझे आज यहाँ पे बुलाया है. हर बार मनोज जी का फोन आता है या प्रदीप का फोन आता है कि अपने को ये मीटिंग में अटेंड करना है, तो हम एज यूजुअल रेडी हो जाते हैं. 8:30 हो 9 हो कितने भी बजे हो पर हम आ जाते हैं. तो इस प्रकार आज भी गेस्ट होने के बावजूद हमें भी सुनना है माजगांवकर सर को और भामरे सर को. उन्होंने किस हिसाब से किस तरह से कहाँ जूझ कर आगे जाके उन्होंने इस प्रकार के पॉजिटिव एटीट्यूड के साथ उन्होंने प्रोग्राम्स किए हैं. फर्स्ट ऑफ ऑल लेट मी कॉन्ग्रेचुलेट रोटरी क्लब सटाना बागलान कि उन्होंने इतने सालों में, इतने वर्षों में इतने सारे प्रोग्राम्स किए हैं कि सोसाइटी के लिए कोई ना कोई उपक्रम वो चालू करते हैं, कोई ना कोई प्रोग्राम्स इंप्लीमेंट करते हैं जिससे काफी लोगों को फायदा होता है. कुछ नहीं तो भी इकोनॉमिकली वीकर सेक्शन को फायदा होता है, मेडिकल सेक्शन में काफी फायदा होता है. तो लेट मी कंग्रेचुलेट देम वंस अगेन ऑन दैट. आज के जो स्पीकर्स है काफी एमिनेंट पर्सनालिटीज है, माजगांवकर सर, भामरे सर, दोनों को हमें भी उत्सुक है कि हम भी सुने उन्हें वो क्या मार्गदर्शन कर सकते हैं. मोर ओवर आई एम मोर देन हैप्पी टू अंडरस्टैंड कि वो मोटिवेशन के अलावा मेंटरिंग कैसे करेंगे. मेंटरिंग स्टूडेंट्स को मोस्ट इम्पोर्टेंट रहता है आज के ज़माने में. एंड स्टूडेंट्स के लिए मेरा विशेष आइडिया ये रहेगा कि दोनों एमिनेंट स्पीकर्स को आप सुने, उनका हेल्प ले, उनका मार्गदर्शन कैसे होता है वो सुने एंड ये समझे कि उन्होंने सक्सेस कहाँ से पाया. मेरा मानना है कि सब लोग इंजीनियर या डॉक्टर बनेंगे तो ही सक्सेस होता है, ऐसा नहीं होता है. मेरा मानना है कि जो भी करे अच्छा करे तो दैट इज सक्सेस. सो आई वुड रिक्वेस्ट ऑल द स्टूडेंट्स कि वो दोनों एमिनेंट पर्सनालिटीज को बराबर से सुने, उनका एक्सपीरियंसेस अंडरस्टैंड करे और आगे बढ़े. लास्टली, विदाउट टेकिंग मच टाइम, आई वुड लाइक टू कंग्रेचुलेट रोटरी क्लब सटाना बागलान. उनका बहुत बड़ा प्रोजेक्ट बहुत दिनों से चल रहा था, डायलिसिस यूनिट का. डॉक्टर जगताप, मनोज जी, योगेश जी, प्रदीप, ये सब मिलके वो उसके बारे में काम कर रहे थे. आज इन स्पाइट ऑफ कोविड एकदम एंड पे आया हुआ है और मेरे हिसाब से एक थोड़े दिनों में ही ये डायलिसिस यूनिट चालू हो जाएगा और सटाना के जो नीडी पेशेंट्स है उन्हें नासिक या मालेगांव जाने की जरूरत नहीं पड़ेगी. उन्हें पैसा खर्चा करके, टाइम खर्चा करके जाने की जरूरत नहीं पड़ेगी. मेरे हिसाब से सटाना के अंदर ही उन्हें ये फैसिलिटी जब मिलेगा तो बहुत सारा फायदा होगा, स्पेशली नीडी पेशेंट्स के लिए. इसके साथ मैं काफी उत्सुक हूँ, मैं भी स्पीकर्स को सुनूं, तो इसके लिए मैं यहीं पे स्टॉप करूंगा. एंड लेट मी कंग्रेचुलेट द क्लब एंड द मेंबर्स कि वो बहुत बड़ा प्रोग्राम कर रहे हैं. एंड congratulations and all the best for the next programs also. Thank you. Thank you अजय जी. मी इंडस्ट्रियलिस्ट विनीत माजगावकर यांचे इंट्रोडक्शन करण्यासाठी जिजामाता गर्ल्स हायस्कूलची दिव्या खिरनार हिला विनंती करतो की सरांचे इंट्रोडक्शन द्यायचे. ओव्हर टू यू दिव्या. नमस्कार सर्वांना. मी दिव्या खैरनार, जिजामाता गर्ल्स हायस्कूल सटाणा या शाळेची विद्यार्थिनी. आज मी उद्योजक विनीत माजगावकर सर यांचा परिचय करू इच्छिते. उद्योजक विनीत माजगावकर सर हे सुप्रसिद्ध आणि महान व्यक्तिमत्व असणाऱ्या डॉक्टर मोहन माजगावकर आणि डॉक्टर शुभदा माजगावकर यांचे सुपुत्र. डॉक्टर मोहन माजगावकर हे बागलाण तालुक्याचे एकेकाळी खूप विख्यात आणि कर्तव्यनिष्ठ डॉक्टर होते. त्यांच्या स्वभावात आपुलकी व साधेपणा होता आणि ते आपल्या प्रत्येक रुग्णाशी
सुद्धा प्रेमाने वागायचे. उद्योजक विनीत माजगावकर हे आर्मस्ट्रॉंगचे अध्यक्ष आणि को फाउंडर आहेत. या हायटेक ऑटोमेशन उद्योगात ते 27 वर्ष कार्यरत आहेत. आर्मस्ट्रॉंग ही भारतातील सर्वात मोठी इंट्रालॉजिस्टिक रोबोटिक्स अँड ऑटोमेशन कंपनी आहे. ते इंट्रालॉजिस्टिक ऑटोमेशन उद्योगातील एक विख्यात आणि नाविन्यकर्ता आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. उद्योग विचार नेतृत्व सोडून ते खेड्यातील मुलांच्या शिक्षणाची नवीन व्याख्या करण्यासाठी व सामाजिक कर्तव्यासाठी सुद्धा वेळ देतात. रोबोटिक्स आणि ऑटोमेशन या कंपनी आपल्या देशातील आदिवासी किंवा ग्रामीण भागात रुजली जाऊ शकते हे अविश्वसनीय आहे. विनीत माजगावकर सर म्हणतात की आर्मस्ट्रॉंग हे आपल्या लोकांबद्दल आहे. आमचा नफा म्हणजे आमच्या कामाचे समाधान, तर पैसे म्हणजे बाय प्रोडक्ट असते. धन्यवाद. थँक्यू दिव्या. मी आर्मस्ट्रॉंग इंडस्ट्रीचे चेअरमन, प्रेसिडेंट आणि को फाउंडर यांना विनंती करतो की त्यांनी आर्मस्ट्रॉंगचा प्रवास आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे. ओव्हर टू यू माजगावकर सर. थँक्यू. सो थँक्यू दिव्या फॉर माय इंट्रोडक्शन. विशेष म्हणजे मला असं वेळ देण्यात आली होती की 9:55 मला बोलायचं आहे आणि बरोबर 9:55 तू 8:55 माझं इंट्रोडक्शन केलंय. सॉरी 8:55 करेक्ट. आणि 9:10 मला माझं बोलणं संपवायचं आहे. पहिला माझा हा नियम वेळेची शिस्त आणि ती पाळल्याबद्दल सगळ्या रोटेरियन्सचे मी आभार मानतो. आणि दिव्या तू पण अगदी बरोबर ऑन द डॉट ते पाळलंस. माझं असं मत आहे की जर का आपल्याला 5 मिनिटं बोलायचं असेल ना तर त्यासाठी साधारणतः 10 दिवस तयारी करावी लागते. जर का आपल्याला 15 मिनिटं बोलायचं असेल ना तर त्याच्यासाठी 5 दिवसाची तयारी पुरते. आणि जर का 1 तासभर बोलायचं असेल ना तर तयारीची काही गरजच नसते, कारण सरळ समोर या आणि बोलायला सुरू करा. 1 तास वेळ आपल्याकडे. पण सगळ्यात पहिल्यांदा आता मी काय करणार आहे की मला जे सांगायचं आहे त्यासाठी मी फक्त 90 सेकंद घेणार आहे तुमचे. तर सगळ्यांचं जर लक्ष असेल आणि कोणाला रेकॉर्ड करायचं असेल तुम्ही रेकॉर्डही करू शकता. मला जे तुम्हाला सांगायचं आहे ते केवळ 90 सेकंदात मी सांगणार आहे. त्यातले पहिले 60 सेकंद यासाठी मला तयारी करायला 27 वर्ष लागलेली आहेत. आणि शेवटचे 30 सेकंद हे जगण्यासाठी माझं उर्वरित आयुष्य होणार आहे. ते करायचं जो काही सल्ला द्यायचा आहे तो केवळ 90 सेकंदामध्ये सामावला आहे. त्यानंतर याच माझ्या 15 मिनिटांमध्ये मी काही तुमचे प्रश्न पण उत्तर देईन. तर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला मेसेज करू शकता. स्क्रीनवरती मी क्वेश्चन्स दिसतील असं सेटिंग ठेवतो चॅटचं. गुड. सो माय टाइम स्टार्ट्स नाव. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैरावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती 70, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठावर काढून देताना. संकटासे ठणकावून सांगावे आता ये बेहतर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्य द्यावे उत्तर. पहिले 60 सेकंद जे मी जगलो वारले 2011 साली त्यावेळेला त्याचा मला अनुभव ते दिसला. आणि त्या पुढच्या काही शेवटच्या 30 सेकंदातल्या करून जावे काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा घेताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. झालं. या 90 सेकंदात मित्रांनो मी तुम्हाला जे काही माझा अनुभव आहे तो पूर्ण शेअर केलाय. आणि तुम्हाला कधीही जर का परत असं आठवायचं असेल की मी काय बोललो होतो तर हे 90 सेकंद फक्त तुम्ही ही टेप परत वाजवली, कॅसेट परत वाजवली की तुम्हाला आठवेल. आता यशाचा मार्ग
पुढचं उभं आयुष्य, तुमचं हे वय, 6वीतली मुलगी आहे मैथिली, म्हणजे 6वी ते 10वी हा एज ग्रुप, आणि सो कॉल्ड आम्ही यशस्वी लोक, सो कॉल्ड म्हणजे आम्ही तुम्हाला काहीतरी सांगायचं. तर यासाठी 2018 साली जगातले काही टॉप ऑडिटर्स, टॉप असे कन्सल्टिंग फर्म्स आहेत, त्याला बिग 4 म्हणतात. 4 असे जगातले सर्वात मोठे कन्सल्टंट्स आहेत, कन्सल्टिंग फर्म्स, बिग 4 या नावाने ओळखले जातात. त्यातले एक आहेत अर्न्स्ट अँड यंग. अर्न्स्ट अँड यंग या कन्सल्टन्सी कंपनीने 2018 साली एक जागतिक लेव्हलला एक सर्वे केला होता. त्या सर्वेचा विषय असा होता की 2023 सालचे जॉब्स काय असतील जगामध्ये. म्हणजे 2018 सालचा सर्वेचा विषय असा होता की 5 वर्षामध्ये काय जॉब्स असतील. आणि त्या सर्वेच्या जो फाइंडिंग्स आले, म्हणजे हे पाश्चिमात्य जगातलं आहे, अमेरिका, युरोप इथलं आहे, पण भारतात सुद्धा याचा तेवढाच परिणाम होणार. त्या सर्वेचा निष्कर्ष असा निघाला की 2023 मध्ये जे काही जॉब्स आहेत त्यापैकी 43% जॉब्स आजच्या घडीला अस्तित्वातच नाही आहेत. हा मुद्दा लक्षात घ्या. 2018 साली 2023 सालचे 43% जे जॉब्स आहेत, म्हणजे कामाचे प्रकार, माणूस जे काम करतो, म्हणजे मी नोकरीचं असं म्हणत नाही, वर्क, तर ते 43% काम हे अस्तित्वात 2018 साली नाहीये. ही जी गती आहे, जग बदलण्याची जी गती आहे, ही जी फास्ट पेस आहे, तर हे तुमचं पुढचं जग आहे. आमची पिढी पण पुष्कळ फास्ट जगलेली आहे. आमच्या आधीच्या पिढीचं जग इतकं हे फास्ट नव्हतं. आमच्या पिढीचं हे साधारण मीडियम पेस मध्ये चालणारं जग आहे. पण तुमची जी पिढी आहे, तुमचं पुढचं जे जग आहे, तुम्ही ग्रॅज्युएट होईपर्यंत, तुमचं ग्रॅज्युएशन होता होता कदाचित तुम्ही बॅचलर ऑफ सायन्स, बॅचलर ऑफ कॉमर्स, म्हणजे बीकॉम, बीएससी, बीई जे काय शिकाल, एमबीबीएस काही करा, ते होईपर्यंत साधारणतः उजाडेल 2027-28 किमान, किंवा काही मुलांचं तर चक्क 2030 साल उजाडेल. 2030 साली काय काय काम अवेलेबल आहे ना, याची आज आपल्याला कल्पना पण नाही. 2030 सालच्या मी तर म्हणतो 60 ते 70% काय नवीन प्रकारचं काम असणार आहे त्याची आज आपल्याला जाणीव सुद्धा नाहीये. आणि त्यामुळे करिअर कशात करावं, फ्युचर काय असेल वगैरे याच्याविषयी आता खूप चिंता करण्यामध्ये पॉईंट नाहीये. मग आयुष्यात पुढे काय कसं करावं, इतकं जर का सगळा बदलता हा सगळा कॅनव्हास आहे, इतकं सगळं जर का डायनामिक सगळं चाललेलं आहे जगभरात, इतक्या फास्ट स्पीडने सगळं बदलत आहे, तर मग करिअर प्लॅनिंग करावं तरी कसं, असा प्रश्न तुम्हाला स्वाभाविकच पडेल. तर त्यासाठी पहिल्यांदा काय करा की फाइंड युअर कॉलिंग. म्हणजे तुमची आंतरिक इच्छा काय, तुमच्या पर्सनॅलिटीला साधारणतः काय सूट होतं, काय प्रकारची कामं सूट होतात. आता या सगळ्या रोटरीच्या सिरीजमध्ये अनेक व्यवसायातले लोक तुमच्या समोर येत आहेत, पण मी म्हटल्याप्रमाणे जर का त्यातल्या अनेक प्रोफेशन्सला जर का पुढे त्या प्रकारचं काम शिल्लक नसेल, तर मग आता तुम्ही जे काही 8-10 व्यवसाय पाहताय तेवढेच जगात व्यवसाय आहेत का, असं नाही. हजारो लाखो व्यवसाय जगामध्ये आहेत, करिअर जगामध्ये आहेत. तर पहिला विषय काय, फाइंड युअर कॉलिंग. माझ्या बाबतीत कसं घडलं मी सांगतो. माझे आई वडील डॉक्टर. साधारणतः मैथिलीच्या वयाचा मी असेन 6वी-7वीच्या आसपास, त्यावेळेला मला वाटलं की आपण डॉक्टर व्हावं का, कारण आपले वडील आई वडील डॉक्टर आहेत. तर मी वडिलांशी बोललो. मग ते म्हणले की हरकत नाही, तू ते अनुभवून बघ. मग मी त्यांच्या सुट्टीमध्ये त्यांच्या डिस्पेन्सरीत जाऊन बसायला लागलो. तिकडे पेशंट यायचे, त्याचा इलाज डॉक्टर करायचे, पेशंट अगदी खाली वाकून नमस्कार करायचे. मला फार छान वाटलं ते, म्हणजे इतका आदराने वगैरे. मला वाटलं चला डॉक्टर व्हायला काही हरकत नाही आपल्याला. मग वडील म्हटलं ठीक आहे, आता पुढची पायरी म्हणजे एखादं ऑपरेशन मी तुला दाखवतो. म्हणजे मी 6वी-7वीतच असताना त्यांनी मला एक दिवशी सकाळी पहाटे उठवून, ते नॉर्मली पहाटे सर्जरीज करायचे, आणि पहाटे उठवून त्यांनी मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. आणि तिकडे एक पेशंटला भूल दिलेली होती. पेशंटच्या अंगावर होल शीट होती आणि पोटाच्या इथे असं साधारणतः त्या शीटला एक कटआउट होता.
आणि मग त्यांनी एक हातात ती ऑपरेशनची नाईफ असते ती घेतली आणि त्या पोटावरती असा तो कट घेतला. त्याच्यातनं ते असं रक्त वगैरे बाहेर यायला सुरुवात झाली. आणि मग पुढचे 5 मिनिटं जे काही मी पाहिलं, त्याच्यावरनं मला डोक्यात लख्ख प्रकाश पडला, की मला हे करायचं नाहीये. आणि त्या दिवशी माझा डिसिजन झाला, की मला डॉक्टर होणं काही झेपणार नाही. मग पुढे काय करायचं? मग 8वीत गेल्यावरती काय झालं, की आपल्या इकडे सटाण्यात तुम्हाला माहिती आहे, ते आकाशात सगळी आपली सुपरसोनिक विमानं वगैरे उडत असतात बघा आणि त्याचे आवाज, त्याला सोनिक बूम म्हणतात. तो असा मोठा आवाज येतो. सो सगळ्यांनाच अनुभवाचा आहे तो. तो आमच्याही लहानपणी तसाच आवाज असायचा. आणि त्या फायटर जेटकडे पाहता पाहता मग मी शोध घेतला, की हे कोण आहे? तर कळलं, की नाही, हे आपल्या इंडियन एअर फोर्सचे पायलट्स आहेत. आणि ते सुपरसोनिक जेट जेव्हा म्हणजे आवाजाच्याही गतीच्या वेगाने उडणारं जे विमान आहे, ते जेव्हा उडवतात, त्यावेळेला असा सुपरसोनिक बूम असा मोठा आवाज येतो. आणि मग त्याच्याने मी भारावलो. आणि ह्या वयामध्ये आपल्याला प्रचंड असतंच म्हणजे स्वातंत्र्य सेनानी, महाराजांपासून सगळे अनेक आदर्श आपले असतातच. त्या देशासाठी काहीतरी करूया. असं करून मी ठरवलं, की नाही मला आता फायटर जेट व्हायचं. फायटर जेट पायलटच व्हायचं आहे. आणि पुढची 2-3 वर्ष मी ध्यास घेतला त्याविषयीचा सगळं काय लोकांना भेटलो, अभ्यास केला, सगळं केलं. 10वी मध्ये गेल्यावरती माझे वडील मला म्हणले, की हरकत नाही. तुला जर का फायटर जेट पायलट व्हायचं असेल, एनडीएला जायची पूर्ण तयारी होती माझी. सगळं रिगरस एक्सरसाइज, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचा अभ्यास सुरू केला. वडील म्हणले, की एक काम कर तू भोसला मिलिटरी स्कूलला एक मिलिटरीचा कोर्स असतो. तेवढा कोर्स कर आणि मग ठरव, की तुला ते करायचं आहे का? मी त्या कोर्सला महिनाभर गेलो. तो कोर्स मी केला. आणि तो कोर्स करत असताना मला असं लक्षात आलं, की डिफेन्समध्ये किंवा आर्म फोर्सेसमध्ये अनेक गोष्टी तुम्हाला अशा कराव्या लागतात, की ज्या तुम्हाला त्याच्या मागचा अर्थ जरी कळला नाही, तरी एक कमांड आली, की हे करा म्हटलं, की करा. उडी मारा म्हटलं, की उडी मारा. आणि माझा मूलभूत स्वभाव हा अत्यंत क्युरियस आहे. म्हणजे मला खूप असे प्रश्न पडतात. खूप प्रचंड प्रश्न पडतात. आणि त्या प्रश्नांचं समाधान झाल्याशिवाय एखादी गोष्ट मी का करायची? ह्याच्यावरती मी असं पूर्ण असं कन्व्हिक्शन ज्याला म्हणतो, विश्वास, त्याच्याने मी कामच करू शकत नाही. असा माझा स्वभाव आहे. हे मला लक्षात आल्यावरती मला कळलं, की मी ऑर्डर्स घेण्यामध्ये कोणी मला काहीतरी सांगितलं, की हे कर. अशी ऑर्डर दिली, की ती ऑर्डर घेण्यामध्ये मी कमकुवत आहे. मला ऑर्डर घेता येत नाही. मला त्या गोष्टीमागचं काहीतरी लॉजिक समजल्याशिवाय म्हणजे माझ्या शिक्षकांचे माझे असे बऱ्याच वेळा कधी-कधी वाद व्हायचे, की शिक्षक म्हणले, की "कर." पण मी का करू? असं मला कळल्याशिवाय मला ते करता यायचं नाही. तर तो अनुभव आल्यानंतर मी ठरवलं, की नाही डिफेन्समध्ये मला काही झेपेल असं मला वाटत नाही. आणि म्हणून मग मी तेही करिअर जे आहे ते सोडलं. ह्या 2 उदाहरणांनी मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की तुमच्या डोळ्यासमोर असे जे काही ऑप्शन्स असतील, त्या क्षेत्रातल्या लोकांना जाऊन भेटा. जमल्यास त्या क्षेत्रांच्या लोकांच्या बरोबर राहून पहा. त्यांच्या आयुष्याचा थोडासा भाग होऊन पहा आणि ते झाल्यावरती कळेल, की ते तुम्हाला खरंच सूट होतंय की नाही. म्हणजे कालच माझा मित्र होता उन्मेष, तुमच्याशी गप्पा मारायला आणि त्याने तुम्हाला काल सांगितलं, की माझे इंजिनिअरिंगचे आणि एमबीएची 4 ते 6 वर्ष वाया गेली कारण मला त्याच्यानंतर कळलं, की माझा कल जो आहे तो IRS कडे आहे किंवा सिव्हिल सर्व्हिसेसकडे आहे. तर ते मी आधीच अभ्यास केला असता आणि 2-3 वर्ष माझीही वाचली असती आणि इंजिनिअरिंग आणि एमबीएची सीट पण गेली नसती. तर ते एक बघा. मग पुढच्या हे जे सगळं इतकं फास्ट चेंजिंग सिनारिओ आहे त्यासाठी करिअर कुठलं सिलेक्ट करायचं या प्रश्नावरती एकच उत्तर मी तुम्हाला देईन. ते असं, की करिअर्स मुळात तुम्हाला आज त्याचा अंदाज करताच येणार नाही, की काय करिअर्स अवेलेबल होतील. त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा अत्यंत सजग राहिलं पाहिजे. बाहेर काय चाललंय? काय प्रकारचे बदल घडतायत? आणि आपल्या आसपास जे काही बदल घडतायत त्याला पटकन आपल्याला अडॉप्ट करता आलं पाहिजे. पटकन त्याला मॅच करून घेता आलं पाहिजे. हे जर का जमलं तर आयुष्यातले पुढचे जे काही करिअर्स म्हणजे बिझनेस असो किंवा व्यवसाय किंवा नोकरी असो किंवा काही असो, सायंटिस्ट असो, सायंटिस्ट व्हायचं असेल, काही असेल. हे सगळं तुम्हाला उपयोगी पडेल. एक प्रश्न पहा 2च मिनिटं शिल्लक आहेत माझ्या या टॉकची आणि हा माझा अलार्म आहे 1 मिनिटाच्या वॉर्निंगचा. नाही सर, सर बोलू व्हॉट इज शकता तुम्ही. मीन बाय सक्सेस इन युअर वर्ड्स? तर मी आता जी कविता तुम्हाला ऐकवली मित्रांनो, ती माझी सक्सेसची व्याख्या आहे. नाही हा माझी शिस्त आहे त्याच्यामुळे मला थांबलं पाहिजे. आणि भामरे सरांनी मला उशीर होऊ द्यायचा नाहीये आणि मुलांनाही कारण मुलं बिचारी जेवून आता बसले असतील. हाऊ डू यू स्टार्ट युअर कंपनी यामध्ये असं आहे, की मी आणि माझ्या भावाने एक कंपनी बनवायचं स्वप्न बघितलं.
आम्ही वडिलांचा त्याच्यात काही सल्ला घेतला. एक नया पैसा आम्ही घरातनं वडिलांकडनं घेतला नाही. आम्ही एक SWOT अनालिसिस केला. स्वतःच्या स्ट्रेंथ्स काय आहेत, विकनेसेस काय आहेत, त्याचा अनालिसिस केला. आणि त्या अनालिसिस मधनं मग असं आम्ही ठरवलं की ज्ञानावर आधारित, कारण आमच्याकडे पुंजी तेवढीच होती, आमच्याकडे आर्थिक भांडवल शून्य होतं. तर भांडवल जे काय होतं फक्त ज्ञानाचं होतं, आमच्या शिक्षणाचं आणि थोडंफार अनुभवाचं, की या भांडवलावरती काय व्यवसाय आपल्याला करता येईल. तर ज्याही गोष्टीमध्ये ज्ञान आहे, ज्ञानाचा अंश आहे, अशी गोष्ट करून अशा गोष्टीच्या भोवती जर व्यवसाय बांधला किंवा बिझनेस बांधला तरच आपण तो बिझनेस करू शकू. अशा संकल्पनेतनं आम्ही ही कंपनी सुरू केली. मी इथे थांबतो, माझी वेळ संपलेली आहे. उर्वरित आपण आणखी प्रश्न उत्तर शेवटच्या भागात घेऊया. धन्यवाद. ओके, थँक्यू सर. पुढच्या सेशन मध्ये जायच्या अगोदर मी सर्वांना सांगू इच्छितो की उद्या आपल्या बरोबर असणारे आर्मीच्या करिअर संदर्भात आर्मी रिटायर्ड कॅप्टन जयंत पवार सर आपल्या बरोबर असणार आहेत. त्यानंतर डेप्युटी कलेक्टर रवींद्र राजपूत आपल्या बरोबर असणार आहेत. आणि सिने सृष्टीमध्ये आपल्या बागलांचं नाव रोशन करत असलेले आणि ऍडव्हर्टायझिंग क्षेत्रातले कांचन पगारे आपल्या बरोबर असणार आहेत. त्याकरता उद्या पुन्हा एकदा 8:30 वाजता तुम्ही जॉईन व्हायचे. आणि मी सरांना विनंती करतो की IPS गोरख भामरे सरांच्या मार्गदर्शनानंतर आपल्याला क्वेश्चन आन्सर सेशन घ्यायचंय, तोपर्यंत तुम्ही वेट करा. थँक्यू सर. मी पुढे जात असताना समृद्धी साठे हिला विनंती करतो की तिने आपले गेस्ट IPS गोरख भामरे सरांचा परिचय करून द्यायचा आहे. ओ टू यू समृद्धी. समृद्धी आवाज येत नाही तुझा. अनम्यूट हो बेटा. ओके. Okay. स्टार्ट अगेन. Hello everyone. Good evening, sir, and all of you. My name is Samruddhi Sate. I am in 7th standard from Jizamata Girls High School, Satana. I am here to introduce to our today's guest, Mr. Gorakh Bhamre, who is IPS passed out from 2017 batch of Maharashtra Cadre, and now they are currently posted as assistant SP at Aurangabad Rural. Father name of such great personality is Suresh Bhamre, who is headmaster at MVP working at Lakhmapur, Satana. Today's guest, Mr. Gorakh Bhamre, has taken their education from Maratha High School, Satana, taking their primary, secondary, and higher secondary education from rural area. They had taken degree of BE Computer Science from University of Pune of 2014 batch. But achieving such a great degree, they start their next education, that is, they started preparing for UPSC after completing engineering in 2014. They cleared UPSC in second attempt. After clearing UPSC, they had completed their 2 years training at National Police Academy at Hyderabad. After this, they also completed 6-month district training at Akola. After taking training, they assumed charge as assistant SP and sub-divisional police officers at Aurangabad Rural in September 2019. Such great personality from our rural area inspired to all of us. Thank you to give me a golden opportunity. Thank you all. Thank you, Samruddhi. Over to you, गोरख भामरे सर. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव गोरख भामरे. आज इथे रोटरी क्लब ऑफ बागलांचा जो कार्यक्रम आहे यशाचा राजमार्ग, या कार्यक्रमात मला जे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी रोटरी क्लब ऑफ बागलांचे अध्यक्ष योगेशजी आयरे, उमेशजी सोनी यांचा विशेष आभारी आहे. तसंच मला विशेष आनंद वाटतो की आज माझगावकर सरांसारख्या व्यक्तींसोबत या कार्यक्रमात बोलण्याची संधी मिळाली. सरांचं काम मी पण बघितलंय. आर्मस्ट्रॉंग संस्थेची कंपनी आहे. तर आयरेजींनी मला एक फॉर्मॅट दिला कार्यक्रमाचा की मला काय बोलायचंय. तर सुरुवातीला मी माझं इंट्रोडक्शन मी करून देतो. मी बेसिकली लखमापूर या गावचा आहे आणि सध्या राहायला लहानपणापासून सटाणामध्येच आहे. माझं बेसिक एज्युकेशन हे मराठा हायस्कूल सटाणा येथे कम्प्लीट झालं. त्यानंतर 11वी-12वी मी सटाणा येथे केलंय सायन्स कॉलेजमध्ये. त्यानंतर मी सिंहगड कॉलेज पुणे येथे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण केली कम्प्युटर सायन्समध्ये. तिथे मी 2014 मध्ये पासआउट झालो. त्यानंतर
पुढे काय करायचं की हा एक प्रश्न होता. आणि लहानपणापासून थोडी स्पर्धा परीक्षांबद्दल कल होता, वाचनाची आवड होती. त्यामुळे इंजिनिअरिंगला असताना एक ठरवलं होतं की आपल्याला या स्पर्धा परीक्षा IPR वगैरे व्हायचंय. तर 2014 मध्ये मी पुणे येथे राहूनच या स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली, UPSCची तयारी खास सुरू केली. आणि 2017 मध्ये दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मी ही परीक्षा क्लिअर केली आणि मला IPS ही सर्व्हिस अलॉट झाली. आणि IPS मध्ये कॅडर सिस्टीम असते, त्यानुसार मला महाराष्ट्र हे कार्ड अलॉट झालं. त्यानुसार यात माझी पहिलीच पोस्टिंग आहे. माझा जवळपास आता 1 वर्षांचा एक्सपिरियन्स झालाय सर्व्हिसमध्ये. आणि सप्टेंबर 2019 पासून औरंगाबाद रुरल डिस्ट्रिक्टमध्ये मी असिस्टंट SP म्हणून काम बघतोय. तर आज या कार्यक्रमांतर्गत आपण ही जी थीम आहे की वेगवेगळ्या क्षेत्रात जे स्पीकर्स आहेत त्यांना आपण आमंत्रित करतोय आणि त्यांचा जो काही त्या क्षेत्रातला एक्सपिरियन्स आहे किंवा तिथे ते कसे पोहोचले, त्याचं मोटिवेशन काय होतं, त्याचं प्रिपरेशन काय होतं, याची आपण एक बेसिकली माहिती देतोय. तर माझं मोटिवेशन या क्षेत्रामध्ये येण्यासाठी होतं की लहानपणापासून एक मला वाचनाची आवड होती आणि आपल्या भागामध्ये आपण बघतोय की दिगावकर सर असतील किंवा इतर बरेच अधिकारी आहेत प्रशासकीय क्षेत्रामध्ये, त्यांनी अतिशय उत्तुंग करिअर घडवलंय. तर त्यांना बघून मला पण वाटायचं की आपण पण असं स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजे, प्रशासकीय क्षेत्रात गेलं पाहिजे. त्यानुसार एक माझी पण इच्छा होती. त्यामुळे लहानपणापासून मी थोडं वाचनाची न्यूजपेपरची वाचन असेल किंवा इतर एक्स्ट्रा कलेक्टर बुक्स असतात त्याचं वाचन असेल, या गोष्टींची मला आवड होती, न्यूज बघणं वगैरे वगैरे. त्यानंतर 12वी झाल्यानंतर पुणे येथे इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचा प्रवेश घेतला. त्यावेळेस जरी एक डोक्यामध्ये होतं की आपल्याला पुढे जाऊन स्पर्धा परीक्षा करायची आहे, तरी आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागात एवढा क्लिअरली गायडन्स अवेलेबल नसतो की 100% की आता म्हणजे बरेच लोक ट्रेंड असा आहे की ज्यांना स्पर्धा परीक्षा करायच्या असतात ते आर्ट साईडला प्रवेश घेतात, चांगल्या कॉलेजला पुण्यात कुठेतरी, आणि ते प्रिपरेशन ग्रॅज्युएशन करता करताच त्याचा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. पण 12वी झाल्यानंतर मला तेवढी क्लॅरिटी नव्हती की म्हणजे आपण कसं अप्रोच केलं पाहिजे, तितका गायडन्स नव्हता किंवा काय केलं पाहिजे. आणि जसं आपल्याकडे एक जनरल ट्रेंड असतो की जे प्रोफेशनल एज्युकेशन, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, कॉमर्स असेल, त्याला आपण जनरली प्रवेश घेतो. तर मी पण 12वी ठरवलं की आपण पण मग इंजिनिअरिंग करायचं आणि इंजिनिअरिंग करता करता एक बघूया आपण काय पुढे जॉब करायचा प्रायव्हेट क्षेत्रामध्ये की मग स्पर्धा परीक्षांना प्रिपरेशन करायचं सुरू. तर असं करत मी पुण्याला सिंहगड कॉलेज येथे BE कम्प्युटरला ऍडमिशन घेतलं 2010 साली. आणि 2013 जवळपास जेव्हा मी 3rd इयरला होतो, तेव्हा मी म्हणजे पुण्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीच की स्पर्धा परीक्षांचं फार तिथे चांगलं वातावरण आहे. ते शनिवार पेठ असेल, सदाशिव पेठ असेल, आणि चांगले चांगले क्लासेस आहेत तिथे, अनेक अधिकारी घडलेले आहेत आतापर्यंत. तर तिथे बऱ्याच वेळेस जाण्याचा योग घ्यायचा आणि एकूणच वातावरण जे पुण्यामधलं स्पर्धा परीक्षांसाठीच तिथे बघून मग वाटायला लागलं की ठीक आहे, आपण आता इंजिनिअरिंग तर आपण केलंय, शिकतोय, पण आपण प्रायव्हेट क्षेत्रात न जाता आपण जे काही सुरुवातीपासून ठरवलं होतं की स्पर्धा परीक्षांमध्ये आपण एक करिअर करायचं, तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न सुरू केले पाहिजे. तर तसं बघितलं तर माझ्या ग्रेड्स इंजिनिअरिंगमध्ये चांगल्या होत्या. एक जे म्हणतो की प्लेसमेंटसाठी जे 60% एक क्रायटेरिया असतो, तसं मला थ्रू आउट फर्स्ट क्लास होता, डिस्टिंक्शन होतं. त्यामुळे म्हणजे 4th इयरला बऱ्याच कंपनी येणं सुरू होतं प्लेसमेंटसाठी वगैरे वगैरे. तर 3rd इयरला असताना मी ठरवलं होतं की ठीक आहे, आपल्याला आता प्लेसमेंटला बसायचं नाहीये 4th इयरला, प्रायव्हेट क्षेत्रामध्ये आपल्याला जॉब करायचा नाहीये आणि आपण 4th इयरला असतानाच एक प्रिपरेशन आपण सुरू केलं पाहिजे UPSC स्पर्धा परीक्षेसाठी. तर हा एक घरच्यांशी चर्चा करून मी एक कॉन्शियस डिसिजन घेतला की आपण प्रायव्हेट क्षेत्रातला जॉब घ्यायचा नाही, प्लेसमेंटला बसायचं नाही आणि 4th इयर पासूनच एक बेसिक जे स्टडी असतं ते सुरू करायचं UPSC साठीचं. तर मला वाटतं की ग्रामीण भागातला एक जे काही ज्यांची इच्छा असते UPSC करायची किंवा MPSC करायची, त्यांचा सर्वच एक सुरुवातीचा एक प्रॉब्लेम असतो की आपल्याला माहित नसतं, म्हणजे इच्छा तर असते की करायचंय, पण नेमकी ही परीक्षा काय, परीक्षेचं स्वरूप काय, कसं सिलेबस कसा असतो किंवा एक्झाम ओरिएंटेड अप्रोच कसा असला पाहिजे, कोणत्या प्रकारचे स्किल्स त्याला आवश्यक आहे. तर मी सुरुवात इथूनच केली, म्हणजे UPSC करायची तर इंटरनेटवर मी सर्च करायला सुरुवात केली की एक्झाम कशी असते, वेगवेगळ्या स्टेजेस कशा असतात एक्झामच्या, कोणत्या प्रकारचे स्किल्स आवश्यक आहे, सिलेबस किती मोठा असतो, साधारणपणे किती वेळ अवेलेबल आहे, आपल्याकडे किती अवेलेबल आहे, किती प्रिपरेशनसाठी 2 वर्ष 3 वर्ष प्रिपरेशनसाठी पिरियड लागतो किती, साधारणपणे ऍव्हरेज पिरियड किती आहे सिलेक्शनचा. तर ह्या एक बेसिक प्रश्नांचा मी थोडा एक धांडोळा घेण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर मला लक्षात आलं की जे मोस्ट ऑफ द स्टडी मटेरियल असतं या एक्झामसाठी UPSC साठी,
ते इंग्लिशमध्ये असतं किंवा दिल्लीचे जे क्लासेस असतात ते इंग्लिशमध्ये असतात किंवा इतर ज्या गोष्टी असतात ते मोस्ट ऑफ द स्टडी मटेरियल इंग्लिशमध्ये. त्याच वेळेस आपण बघितलं की ग्रामीण भागात बरेच आपण मराठी मीडियममध्ये असतो किंवा सेमी इंग्लिश मीडियममध्ये असतो. तर इंग्लिशवर आपली तेवढी फारशी चांगली कमांड नसते. पहिली गोष्ट मी सुरुवात केली की इंग्लिश न्यूजपेपर वाचायच्या, इंग्लिश डिबेट्स बघायच्या, इंग्लिश न्यूज चॅनल्स बघायचे आणि आपलं इंग्लिश हे चांगलं झालं पाहिजे, अतिशय चांगलं झालं पाहिजे. रीडिंग स्किल असतील, रायटिंग स्किल असतील, बोलणं असेल, तर त्यावर मी सुरुवात पहिले काम करणं सुरू केलं 4th इयरला असताना. त्याचबरोबर जो काही बेसिक प्रिपरेशन असतं एक्झामचं, म्हणजे एक्झामचा सिलेबस फार मोठा असतो, युपीएससी असो किंवा इतर कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो. तर त्या सिलेबसची मी माहिती घ्यायला सुरुवात केली की कसा सिलेबस असतो, प्रिलिम्ससाठी काय सिलेबस असतो, मुख्य परीक्षेसाठी काय सिलेबस असतो, त्यासाठी कोणकोणते बुक्स अवेलेबल असतात, कोणकोणते रिसोर्सेस अवेलेबल असतात. त्यानंतर जे काही कोचिंग क्लासेस असतात त्याची लावायची गरज आहे का, दिल्लीला जायची गरज आहे की पुण्याला जायची गरज आहे. तर ह्या एक गोष्टींचा मी धंडोळा घ्यायला सुरुवात केली 4th इयरला असताना. तर या काही बेसिक गोष्टींवर मी काम सुरू केलं की इंग्लिश स्किल्स असतात आपली, व्होकॅब्युलरी असेल वगैरे, बोलणं असेल. त्याचबरोबर एक्झामसाठीचे बेसिक बुक्स असतील, एनसीईआरटी असतील, रेफरन्स बुक्स असतील, याचं मी वाचन सुरू केलं आणि 4th इयर संपता एक बऱ्यापैकी माझं एक बेसिक फाउंडेशन तयार झालं होतं एक्झामसाठीचं. म्हणजे मला सिलेबस माहिती होता, मला त्यातलं बरेचसे बेसिक बुक्स माहिती होते, रीडिंग झालेली होती. इंग्लिशवर एक चांगल्या प्रकारे कमांड आलेली होती. त्यामुळे कॉन्फिडन्स होता की आपण या एक्झामसाठी एक कॉन्फिडन्सली आपण अप्रोच करू शकतो. कारण सुरुवातीला प्रॉब्लेम हे असतो की सगळ्यांना माहिती आहे की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये जागा असतात कमी, 900 असतात, 1000 असतात जागा. पूर्ण ऑल इंडियामधून विद्यार्थी त्याला अपियर होतात, ऍस्पायरंट्स त्याला अपियर होतात आणि फायनल सिलेक्शन जे असतं की IAS ला 100 जागा असतात, IPS ला 100-150 जागा असतात. एक फार मोठा न्यूनगंड असतो की म्हणजे आपण प्रिपरेशन करू, म्हणजे आपलं प्रिपरेशन जर योग्य मार्गाने गेलं नाही तर आपण सिलेक्ट होणार की नाही होणार. आपले 2 वर्ष वाया गेले, 3 वर्ष वाया गेले तर पुढचं काय होणार. तर मग आपलं म्हणजे सिलेक्शन झालं तर पुढचा आपलं करिअरचा पाथ कसा असणार आहे. हे खूप मोठे म्हणजे डोक्यामध्ये भुंगा असतो आपल्या या प्रश्नांचा. तर एक बेसिक आपण प्रिपरेशनचं चांगलं केलं, एक्झाम विषयी आपण चांगला सर्च केला, आपल्या स्वतःच्या स्किल्सवर आपण थोडं काम केलं, तर एक प्रकारचा प्रिपरेशनमध्ये आपल्याला कॉन्फिडन्स येतो की नाही, मी पण एक चांगल्या पद्धतीने एक्झामला अपियर होऊ शकतो, प्रिपेअर करू शकतो आणि एक कॉम्पिटेटिव्ह मी त्यामध्ये होऊन अपियर होऊ शकतो. तर 2014 मध्ये मी याच्यामध्ये एक्झामला सुरुवात केली. तर कोचिंग क्लास मी एक सुरुवातीला लावला होता तिथे. पण लावताच मला एक 4-6 महिन्यात लक्षात आलं की कोचिंग क्लासचा या एक्झाममध्ये फारसा वाटा नाहीये. एक जास्तीत जास्त 5 ते 10% यामध्ये वाटा आहे. बाकी 90% आपल्याला स्वतःलाच करायचं प्रिपरेशन. तर जितकं आपण स्वतः प्रिपेअर करणार, जितकं त्यामध्ये परीक्षेच्या प्रोसेसमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करणार, त्यामध्ये तर त्यानुसार मी सुरुवात केली अभ्यासाला. आणि 2015 मध्ये एक 14 ते 15 मी 1 वर्ष अभ्यास केला एक्झामचा आणि 2015 मध्ये मी या एक्झामचा पहिला अटेम्प्ट दिला. एक्झामची प्रोसेस ही साधारणतः 1 वर्ष चालते. म्हणजे 2015 मध्ये मी जर प्रिलिम्स एक्झाम दिली जुलैमध्ये, तर साधारणतः डिसेंबरमध्ये मुख्य परीक्षा असते आणि त्यानंतर मार्च एप्रिलमध्ये पुढच्या वर्षी इंटरव्ह्यू असते. नंतर रिझल्ट लागतो. तर 2015च्या ऑगस्टमध्ये मी माझा पहिली प्रिलिम्स दिली. पहिली एक्झाम मी पास झालो प्रिलिम्स. त्यानंतर डिसेंबरमध्ये मुख्य परीक्षा दिली, त्यात मी पास झालो होतो. त्यानंतर 2016च्या मार्चमध्ये माझा इंटरव्ह्यू होऊन मी जेव्हा रिझल्ट आला पुढच्या महिन्यात एप्रिल मे मध्ये, त्यात माझं सिलेक्शन झालं नव्हतं. एक पहिल्या अटेम्प्टमध्ये माझा इनएक्सपिरियन्स असेल किंवा काही प्रिपरेशनमध्ये काही त्रुट्या राहिल्या होत्या, त्यामुळे माझं सिलेक्शन झालं नाही पहिल्या अटेम्प्टमध्ये. त्यानंतर मी 2016 मध्ये पुन्हा एकदा प्रिलिम्सला अपियर झालो. यावेळेस मागच्या ज्या चुका केल्या होत्या त्यांना मी सुधारण्याचा प्रयत्न केला. एक अंदाज तर आलाच होता की आपलं कुठे कमी पडलोय, कशा आपल्या चुका झाल्यात. आणि 2016 मध्ये अधिक चांगल्या प्रिपरेशनने मी एक्झाम दिली, प्रिलिम्स दिली, मेन्स पण पास झालो 2016च्या डिसेंबरमध्ये आणि मार्च 2017 मध्ये इंटरव्ह्यू दिला आणि मे मध्ये रिझल्ट लागला आणि त्यामध्ये मला IPS काढायला अलॉट झालं. आणि IAS IPS हे ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत. त्याच्यामध्ये एक कार्डर सिस्टीम असते. कार्डरमध्ये तुम्हाला एक पर्टिक्युलर राज्य दिलं जातं सर्व्ह करण्यासाठी. तर माझ्या सुदैवाने मला महाराष्ट्र हे राज्य भेटलं आणि त्यानंतर 2017 मध्ये पास झाल्यानंतर 2 वर्षाचं ट्रेनिंग माझं सुरू झालं. UPSC मध्ये जे 2 वर्षाचं ट्रेनिंग असतं, कोणत्याही सर्व्हिसमध्ये तुम्ही असाल, IAS IPS IRS, एकूण 27 प्रकारच्या सर्व्हिसेस असतात UPSC मध्ये. तर ज्या तुम्ही कोणत्याही सर्व्हिसमध्ये सिलेक्ट झालात तुमच्या रँकनुसार, तर एकूण तुम्हाला 2 वर्षाचं ट्रेनिंग कंप्लीट करावं लागतं. त्यामध्ये पहिले 3 महिने जे ट्रेनिंग असतं ते सर्व 27 सर्व्हिसेससाठी कॉमन ट्रेनिंग असतं
तर पहिले 3 महिन्याचं ट्रेनिंग हे लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन लबासना मसुरी उत्तराखंड राज्यामध्ये ही अकॅडमी आहे. तिथे हे 3 महिन्याचं फाउंडेशन कोर्सचं ट्रेनिंग असतं. आणि हे 3 महिन्याचं फाउंडेशन कोर्स एक कॉमन ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जी त्याच्यानंतर तुम्हाला जी सर्व्हिस अलॉट होते त्यानुसार तुम्हाला देशातले विविध भागातले जे ट्रेनिंग सेंटर्स आहे तिथे पाठवलं जातं. त्यानुसार माझं IPS मध्ये सिलेक्शन झालं होतं. त्यामुळे मी नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद येथे ट्रेनिंगसाठी गेलो आणि तिथे 1.5 वर्षाचं ट्रेनिंग मी पूर्ण केलं. आणि ऑगस्ट 2019 मध्ये माझं ट्रेनिंग पूर्ण झालं आणि सप्टेंबर 2019 मध्ये माझी पहिली पोस्टिंग इथे औरंगाबाद जिल्ह्यात झाली आहे. तर मला सांगायचं आहे की स्पर्धा परीक्षांकडे जे लोक करिअर म्हणून बघतायत तर त्यांना फक्त मला 2 ते 3 गोष्टी सांगायच्या आहेत की पहिली गोष्ट हे की हे खूप कॉम्पिटेटिव्ह क्षेत्र आहे. कोणतीही एक्झाम असेल यामधली UPSC असेल, MPSC असेल, SSC असेल, बँकिंग असेल, क्षेत्र खूप कॉम्पिटेटिव्ह आहे. म्हणजे तुम्ही बघत असाल की शेकड्यामध्ये पोस्ट असतात, हजारामध्ये पोस्ट असतात आणि अपिअर होणारे लाखो जण असतात. तर या कॉम्पिटेटिव्ह क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी पहिली गोष्ट आवश्यक आहे की आपला एक्झामसाठी आपलं डेडिकेशन किती आहे. डेडिकेशन याचा अर्थ की आपण किती सिरियसली त्या एक्झामला अप्रोच करतोय, किती सिरियसली आपण त्याचा अभ्यास करतोय, 100% आपलं डेडिकेशन आहे की नाही. आणि त्यामध्ये एक न्यूनगंड बाळगायची काहीच गरज नाही की माझं माझं एज्युकेशन कोणत्या मीडियममध्ये झालंय, मराठीमध्ये झालंय की इंग्लिशमध्ये झालंय, सेमी इंग्लिशमध्ये झालंय. त्यानंतर माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे, म्हणजे आर्ट साईडचा आहे मी की कॉमर्स साईडचा आहे की सायन्स साईडचा आहे. सर्वात महत्वाची मला 100% ही गोष्ट वाटते की त्या एक्झामला तुम्ही कसे अप्रोच करता. तर माझ्या बाबतीत माझा एक्सपिरियन्स हाच होता की सुरुवातीच्या काळात मलाही थोडा एक न्यूनगंड होता. परंतु एक्झामचं एक योग्य दिशेने मी अप्रोच केला त्याला. एक योग्य एक्झाम ओरिएंटेड अप्रोच ठेवला. तर एक हळू-हळू कॉन्फिडन्स येत गेला की ठीक आहे, एक्झामचा सिलेबस आपण कव्हर करू शकतो. जेवढ्या बाकीचे ॲस्पायरंट्स आहेत त्यांच्या तोडीचं एक्झाम प्रिपरेशन आपण पण करू शकतो. आणि जरी पहिल्या वेळेस आपल्याला अपयश आलं, तरी पहिल्या अटेम्प्टमध्ये आपण इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो. आणि आपल्याला एक म्हणजे आपल्यामध्ये आहे तेवढा कॉन्फिडन्स आहे, तेवढा स्किल आहे की आपण पुन्हा याच्यामध्ये अपिअर होऊन पुन्हा पास होऊ शकतो. तर ह्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत सर्वात जास्त की तुमचा प्लॅनिंग किती असते एक्झामसाठी, तुम्ही प्लॅनिंगने किती अभ्यास करतात, किती फोकसने अभ्यास करतात, हे खूप महत्त्वाचं आहे. बाकी सर्व्हिसमधला एक्सपिरियन्स आता मला तर जस्ट 1 वर्ष झालंय जॉइन होऊन. म्हणजे सिलेक्ट होऊन 3 वर्ष झाले तरी सुरुवातीचे 2 वर्ष ट्रेनिंगमध्ये गेले. खरा कामाचा एक्सपिरियन्स माझा हा 1 वर्षाचा आहे. तर या 1 वर्षामध्ये मला खूप चांगले एक्सपिरियन्स आले. म्हणजे मी हे म्हणणार की आपल्याला आकर्षणाचं की IAS, IPS या पोस्ट म्हणजे खूप नोकर-चाकर असेल किंवा फार गाडी असेल, ऐशाराम वगैरे, वगैरे. ठीक आहे, फॅसिलिटीज तुम्हाला मिळतात, पण त्याच्याबरोबर जे कामातली आव्हानं असतात, ते सुद्धा खूप मोठे असतात. आणि त्यामध्ये करायला एक म्हणजे आपली जर तयारी असेल त्या कामं करायची, तर आनंदही थोडा मोठा असतो, की आता मी जॉइन झाल्यापासून मला खूप मोठे चांगले वेगवेगळे अनुभव इथे घ्यायला मिळाले, की जॉइन होताच मला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होत्या 2019 मध्ये. तर त्या विधानसभा निवडणुकांमध्ये काम करायची संधी मिळाली. पूर्ण निवडणुकांमध्ये एक कसं असतं काम करायचं, कशी प्रशासकीय यंत्रणा काम करते, कशा जबाबदाऱ्या असतात वेगळा. तर तो एक खूप मोठा चांगला एक्सपिरियन्स होता. त्याचप्रमाणे आपण सगळं बघतोय की गेल्या 5-6 महिन्यापासून आपण या कोरोनाच्या संकटाशी लढा देतोय. तर हा पण एक खूप मोठा एक एक्सपिरियन्स होता की जेव्हा अशी डिझास्टर येतं, नॅचरल डिझास्टर किंवा मॅनमेड डिझास्टर, त्यावेळेस आपण काय करू शकतो काम, कसं आपण लोकांना सर्व्ह करू शकतो. तर हे खूप चांगले एक्सपिरियन्स आले. बाकी जे डेली एक्सपिरियन्स असतातच, जे पोलीस फेस करत असतात. म्हणजे लोकांना क्राईम असेल, लोकांना मदत करणे असेल, वेगवेगळे इश्यूज असतात समाजातले. त्यामधली पोलिसांची जी भूमिका असते. तर त्यामध्ये IPS असल्यामुळे लीडरशिपच्या रोलमध्ये आपल्याला काम करायला मिळतं. एक डिसिसिव्ह मोमेंटमध्ये आपल्याला काम करायला मिळतं. तर तो एक खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. त्याचबरोबर आव्हानं पण खूप आहेत. म्हणजे असं नाही की एक्सपिरियन्स नेहमी चांगलेच असतात किंवा सगळ्या गोष्टी नेहमी खूप सोप्याच असतात. जेवढे चांगले अनुभव असतात, तेवढेच काही वेळेस डिफिकल्ट अनुभव पण येतात. बऱ्याच वेळेस अडचणी उभ्या राहतात. काही अडचणी म्हणजे अडचणी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. काही वेळेस रिसोर्सेसच्या अडचणी असतात, सिच्युएशन्स असतात डिफिकल्ट प्रकारच्या. तर हे हँडल करायला पण एक वेगळीच मजा आहे म्हणजे त्यामध्ये. तर सर्वात मोठा फायदा मला हा जाणवतो पब्लिक सर्व्हिसमध्ये येण्याचा की खूप एक लहान वयामध्ये, आता माझं वय 28 आहे. तर या वयामध्ये मला एक खूप मोठी जबाबदारी हँडल करायचा एक चान्स मिळतोय. त्याचबरोबर ऑल इंडिया सर्व्हिसमध्ये असल्यामुळे म्हणजे IPS असल्यामुळे आपण ज्या काही मला राज्यात काम करायची संधी तर मिळतेच आहे. जिल्हा लेव्हलला म्हणा किंवा डिव्हिजन लेव्हलला. पण ऑल इंडिया सर्व्हिसचा मेंबर असल्यामुळे ज्या काही एस्टीम आपल्या ऑर्गनायझेशन्स आहेत देशामधल्या, ज्याचं आपण नाव ऐकतो, रॉ असेल, CBI असेल, इंटेलिजन्स ब्युरो असेल,
तर या संस्थांमध्ये काम करण्याची संधी आपल्याला उपलब्ध असते. तर हे माझ्या दृष्टीने एक खूप मोठं एक्सपोजर आहे माझ्या कामाच्या दृष्टीने, की मी देश पातळीवर म्हणा किंवा राज्य पातळीवर अशा विविध संस्थांमध्ये काम करू शकतो. एक वेगळ्या प्रकारचा एक्सपिरियन्स मी घेऊ शकतो. तर हा एक माझा एक जनरल एक्सपिरियन्स होता. त्याचबरोबर आयरेजींनी एक विनंती केली होती की ट्रेनिंग बद्दल फार कमी माहिती असते लोकांना, तर एक ट्रेनिंग बद्दल तुम्ही थोडं सांगा. तर ट्रेनिंग बद्दल मी जसं सांगितलं की सुरुवातीला 3 महिन्यांचं एक कॉमन ट्रेनिंग असतं सगळ्यांचं. त्यानंतर प्रत्येक जण आपल्या सर्व्हिसनुसार आपल्या आपल्या वेगवेगळ्या अकॅडमीत ट्रेनिंग घ्यायला जातं. तर माझा ट्रेनिंगचा एक्सपिरियन्स हा खूप वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स होता माझ्या लाईफ मधला. नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद येथे. तर त्या ट्रेनिंग दरम्यान तुम्हाला बेसिक पोलिसिंगचे स्किल शिकवले जातात. वेगवेगळे लॉज असतील वगैरे वगैरे ते तर शिकवले जातातच, बेसिक थेरॉटिकल नॉलेज असतं. त्याचबरोबरीने विविध वर्षभर आमच्या वेगवेगळ्या अटॅचमेंट्स असतात. त्यामध्ये आम्ही आर्मी अटॅचमेंट असते, त्याचबरोबर पॅरामिलिटरी फोर्सेस बरोबर अटॅचमेंट असते. त्यानंतर इलेक्शन अटॅचमेंट असते, ज्यामध्ये इलेक्शन ज्या राज्यात जातं तिथं जाऊन जाऊन आपण शिकतो की इलेक्शनचं काम कसं केलं जातं. त्याचबरोबरीने ज्या काही आपल्या संस्था देशातल्या ऑर्गनायझेशन्स आहेत, सीबीआय असेल, रॉ, आयबी, इंटेलिजन्स ब्युरो, NCRB आहे. तर या ऑर्गनायझेशन्समध्ये जाऊन आपल्याला तिथे काम कसं चालतं ते बघायची संधी मिळते. त्यांच्यासोबत एक इंट्रोडक्शन आपलं दिलं जातं. तर हे खूप वाईड एक्सपोजर असतं ट्रेनिंगमध्ये. म्हणजे ट्रेनिंग म्हणजे नुसतं क्लासरूम ट्रेनिंग नसतं की जायचं रोज काहीतरी थेरॉटिकल नॉलेज घ्यायचं. IAS असेल, IPS असेल किंवा इतर प्रशासकीय यंत्रणा असतील, त्यामध्ये जे ट्रेनिंग जे असतं ते अतिशय प्रॅक्टिकल असतं, अतिशय प्रोफेशनल असतं. आणि त्यामध्ये नुसतं पुस्तकी ज्ञानावर भर न देता प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस आणि जितकं वाईड एक्सपोजर तुम्हाला देता येतील वेगवेगळ्या घटकांचं, म्हणजे त्यामध्ये भारत दर्शन असतं जिथे तुम्हाला पूर्ण देशामध्ये फिरायची संधी मिळते. त्याचबरोबर तुमचे इंटरनॅशनल अटॅचमेंट्स असतात, ज्यामध्ये उदाहरणार्थ आम्ही सिंगापूरला गेलो होतो. तिथे सिंगापूरला आम्ही तिथल्या सिंगापूर पोलीस फोर्स एक जगातलं एक नावाजलेलं पोलीस फोर्स आहे. तर तिथल्या पोलीस फोर्सची वर्किंग कशी आहे ते आम्हाला बघायची संधी मिळाली. काही बॅचेस आमच्या होत्या त्या इस्रायलला गेल्या होत्या. इस्रायल मधलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांचं सिक्युरिटी जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते खूप वर्ल्ड क्लास आहे. तर ते एक त्यांना बघायची संधी मिळाली. तर ट्रेनिंगमध्ये एक फोकस हा असतो की जितकं वाईड तुम्हाला एक्सपोजर देता येईल, जितकं जास्तीत जास्त अनुभव तुम्हाला देता येतील, तितकं देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. जेणेकरून तुम्ही जेव्हा फील्डवर जाल तेव्हा एक कॉम्पिटंट अधिकारी म्हणून तिथे तुम्ही काम करू शकाल. आणि एक कमी वयामध्ये तुम्हाला ज्या संधी मिळतात, जे काही तुम्हाला अपॉर्च्युनिटीज मिळतात, आव्हानं तुम्हाला येतात तुमच्या मार्गामध्ये, ते फेस करायची तुमच्यामध्ये एक क्षमता तयार व्हावी या दृष्टीने तुमचं एक प्रिपरेशन करायचं तिथे तयारी असते. तर हे एक बेसिक मला सांगायचं होतं. तर मला दिलेले 15 मिनिटं आता संपत आले जवळपास. तर कोणाला काही क्वेश्चन्स असतील, काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. मुलाचं मार्गदर्शन तुम्ही सर्व बालमित्रांना केलेलं आहे आणि आमच्या सर्व रोटरीजला केलेलं आहे. मी जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या ज्योती जाधव मॅडमांना विनंती करतो की त्यांनी अनम्यूट होऊन क्वेश्चन विचारायचे. नमस्कार, मी ज्योती जाधव, जिजामाता गर्ल्स हायस्कूल सटाणा. यशाचा राजमार्ग या कार्यक्रमामध्ये इथे उपस्थित राहून खरोखर यशाचा राजमार्ग माझ्या मुलींना सापडेल असा विश्वास वाटायला लागलाय. आणि काही प्रश्न मी इकडे नोट डाऊन केलेत ते आता विचारायची संधी या निमित्ताने मला उपलब्ध पण झालेली आहे. सतीश कलंत्रीजी यांना डॉक्टर प्रसाद यांनी एक प्रश्न विचारला होता. आहेत का सतीश कलंत्रीजी? तर कॉफी मुक्त अभियान बंद होऊ शकतं का असा एक प्रश्न विचारलेला आहे. खरोखर कॉफी मुक्त अभियानाबद्दल आपण बोलाल का आणि कॉफी बंद होऊ शकते का असा तो प्रश्न आहे. आहेत का कॉफी सर? बंद हो आहे. हा मला बोला सर. अनम्यूट होऊन बोला सर. म्यूट आहात सर तुम्ही, अनम्यूट होऊन बोला. माझा आवाज येतोय का? हा येतोय आता. हा, खरं म्हणजे हा प्रश्न विद्यार्थ्यांनीच आपल्याला स्वतःला विचारायला पाहिजे. माझ्या अभियानाचा एक हेतू असा आहे की
आजच्या मुलांना खूप जास्त मार्क मिळवण्याच्या बद्दलची एक हे असते, ईर्ष्या असते आणि पुरेसा नीट अभ्यास केलेला नसतो वर्षभर आणि आई वडिलांची अपेक्षा, पालकांच्या किंवा सगळ्यांच्या अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर असतं आणि म्हणून ते शॉर्टकट निवडतात. आणि बऱ्याचशा शाळांमध्ये आपण बघतो की उघडपणे कॉपी होते. कोण कोण देतं, त्याच्यात कोण कोण घटक सहभागी आहेत हे आपण सगळ्यांनी बघितलेलं. त्याच्यामुळे मी त्याच्यावर जास्त काही बोलणार नाही. परंतु मी नेहमीच सांगतो की जीवनात कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट नसावा. मग तो कॉपी असेल, व्यवसायात असेल, कुठल्याही ठिकाणी असेल. असा कुठेही शॉर्टकट हा कधीच उपयोगात येत नाही आणि भविष्यात मग त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तर विद्यार्थ्यांनीच जर ठरवलं की किती मला कमी मार्क मिळाले तरी चालतील, परंतु मी अशा पद्धतीचा शॉर्टकटचा कधी अवलंब करणार नाही. आणि जेव्हा अशा पद्धतीचा चुकीचा मार्ग जेव्हा त्याच्या डोळ्यासमोर डोक्यात येणार नाही, तर तो प्रामाणिकपणे अभ्यास करेल आणि जो वेळ उपलब्ध आहे, जसं आता माजगावकरांचं मला कौतुक करावंसं वाटतं की त्याने वेळेची किंमत समजलेली आहे आणि दुर्दैवाने आपल्या विद्यार्थ्यांना वेळेचं भान नाही, वेळेची किंमत समजलेली नाही आणि वेळ निघून गेल्यानंतर मग खूप मोठ्या प्रमाणावर मनस्ताप करत बसतात. तर हाताशी असलेल्या वेळ जर की वेळापत्रक आखलं, दिवसाचे 24 तास आहेत, सगळ्यांसाठी आहेत. 365 दिवस वर्षात सगळ्यांसाठी आहे. वेळेचं जर छान नियोजन केलं आणि जर त्या पद्धतीने जर कार्यक्रम आखला, वेळापत्रकाप्रमाणे जर अभ्यास केला, मला वाटतं भविष्यात कॉपी करण्याची गरज पडणार नाही आणि जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत मी या विषयावर बोलत राहणार आहे. परंतु याचा पालकांनी, शिक्षकांनी, सर्व घटकांनी विचार करायला पाहिजे की मुलांची मानसिकता का होते कॉपी करण्याच्या संदर्भात. याच्यावर जर आपण प्रकाशझोत टाकला, विचार केला, तर मला वाटतं कॉपी बंद होऊ शकते आणि त्याच्यात फक्त विद्यार्थ्यांचीच कणखर भूमिका असणं गरजेचं आहे. त्याने जर ठरवलं तर कॉपी करायचीच नाही, तर मग त्याने सगळ्यांना विरोध करायचा. जे जे घटक त्याला मदत करतात कॉपी करण्यासाठी, त्याने जर विरोध केला तर मला वाटतं कॉपी बंद होऊ शकते. थँक्यू. नक्की नक्की. पुढच्या प्रश्नांसाठी विनीत माजगावकर सरांना प्रश्न आहेत पुढचे. आता नुकताच एक प्रश्न आलाय की तुम्ही कंपनीचे नाव आर्मस्ट्रॉंग असे का ठेवले? छान प्रश्न. काय झालं की हा नाही म्हणजे अलीकडे या शब्दाला जरा वेगळे कॉनोटेशन्स तयार झाले आहेत. आर्मस्ट्रॉंगचं मराठी शब्दशः भाषांतर केलं की त्याचे वेगळे वेगळे अर्थ तयार होतात. पण आमचा हा जो आर्मस्ट्रॉंग आहे हा नील आर्मस्ट्रॉंगच आहे, म्हणजे चंद्रावर गेलेला. आणि त्याचं कारण असं की माझे वडील कवी होते, अनेकांना माहिती आहे इथे जे माझ्या एज ग्रुपचे आहेत त्यांना. आणि आम्ही दोघं भाऊ ज्यावेळेला आम्ही एक कंपनी सुरू करायची आणि कंपनीवर मूल जन्मावर कंपनी जन्मात तिला नाव द्यायला लागतं. आम्ही आमच्या वडिलांकडे गेलो त्यांचं सजेशन घ्यायला, कारण त्यांचा शब्दसंग्रह खूप मोठा कवी असल्यामुळे. आणि मग त्यांना विचारलं की दादा काय नाव देऊ आम्ही कंपनीला. मग त्यांनी आम्हाला असे काही प्रश्न विचारले की मुलांना तुम्ही काय करणार आहात. आता ते तर डॉक्टर होते, आम्ही इंजिनियर. त्याच्यामुळे आम्ही त्यांना जुजबी काहीतरी सांगायचा प्रयत्न केला की असं असं साधारणतः आम्ही करणार आहोत. तोपर्यंत मी ऑलरेडी शेतकऱ्यांसाठी एक मिनी पॉवर टिलर बनवलेला होता, काही पोल्ट्री फार्मर्स साठी फीड मिल्स, म्हणजे विविध क्षेत्रामध्ये ज्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी भरून काढण्यासाठी. पहिली बार मीटिंग ले रहे कोरोना की बाद में. तर त्या गॅप्स भरून काढण्यासाठी असं आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून काही ना काही मशीन्स किंवा काही ना काही अवजार तयार करू असं आम्ही जर त्यांना सांगितलं, तर ते म्हणले की अच्छा, म्हणजे तुम्ही नाविन्यपूर्ण काहीतरी सतत करत असणार आहात आणि मग काहीतरी जगावेगळं झालं पाहिजे, आधी कधी घडलं नाही असं काहीतरी तुम्ही जर करणार असाल. तर त्यांना आठवण झाली नील आर्मस्ट्रॉंगची, म्हणजे मानवाचं चंद्रावर पहिलं पडलेलं पाऊल, याचं द्योतक, याचं रिप्रेझेंटेशन म्हणजे नील आर्मस्ट्रॉंग. आणि मग वडील म्हटले की असं जर तुम्ही करणार असाल, नाविन्यपूर्ण काहीतरी सतत नवीन काहीतरी आविष्कारक असं जर करणार असाल, तर आर्मस्ट्रॉंग हे नाव छान राहील असं त्यांनी आम्हाला रेकमेंड केलं नील आर्मस्ट्रॉंग वरनं. आणि म्हणून आम्ही ते नाव घेतलं. म्हणजे दादांची कल्पना होती. दुसरा प्रश्न पुन्हा तुमच्यासाठी. आपण कंपनी केव्हा स्टार्ट केली?
हॅलो सर, दुसरा प्रश्न विचारते मी. आपण कंपनी केव्हा स्टार्ट केली? माझ्याकडे जरा इंटरनेटचा प्रॉब्लेम दिसतोय. येतोय का आवाज सर? हा येतो आता. एक मिनिट मी जस्ट आता येतोय मॅडम. मॅडम परत विचारा. आपण कंपनी केव्हा स्टार्ट केली असा हॅलो? नेक्स्ट क्वेश्चन आहे. हॅलो, इन विच इयर यू स्टार्ट युअर कंपनी? विच इयर? कंपनी Yes, सुरू केली आम्ही 1999 साली. 1999. ओके. येस. पुढचा प्रश्न आहे. सर, तुम्ही यश मिळवण्यासाठी कोणते नियम फॉलो करता किंवा केले होते? म्हणजे सक्सेस मिळवण्यासाठी कुठले नियम हा फॉलो प्रश्न करतात? कोणासाठी? आणि तुमच्यासाठी आहे, विनीत माजगावकर सरांसाठी प्रश्न आहे. तुमचेच प्रश्न घेते आता मी. माझे जे नियम आहेत ना, तर ते मी जसं म्हणलं की मी त्या पहिल्या ठीक आहे. कवितेमध्ये जसं मी सांगितलं ना, की सगळ्यात पहिल्यांदा तर अनेक आव्हानं असतात. आव्हानापासून पळून जाऊन चालत नाही. बिझनेस जर करायचा असेल तर आव्हान घेण्याची कॅपॅसिटी फार प्रचंड लागते. तुम्ही मुलांनी वाचलंय का मला माहित नाही, पण 2014 साली भारताचा नंबर बिझनेस करण्यासाठी ज्याला सोपेपणा म्हणतात, ईज ऑफ डुईंग बिझनेस, याच्यासाठी भारताचं जे रँकिंग होतं ते 142वे होतं जगात. म्हणजे जगात देश आहेत 195, त्यापैकी आपलं रँकिंग होतं 142, म्हणजे आपण नापासच होतो. म्हणजे बिझनेस करायला पूरक अशा इथे गोष्टी आहेत का आपल्या देशात? तर आपला क्रमांक होता 142वा, आणि अलीकडे तो क्रमांक सुधारून आता सध्या 63वा झालेला आहे, पण तरी 63. तर बिझनेस करायचा म्हणजे त्याला अनेक प्रकारच्या चॅलेंजेस येतात, अनेक प्रकारच्या अशा कठीण परिस्थितीतनं जायची कॅपॅसिटी लागते, आणि त्या रोज येत असतात. एव्हरी सिंगल डे, एव्हरी क्वार्टर, एव्हरी इयर. त्याच्यामुळे सातत्याने जर का आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल तर सगळ्यात पहिले म्हणजे जी चॅलेंज आहे ती चॅलेंज स्वीकारणं आणि त्याच्यावर मात करणं, हा पहिला नियम. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझा आवाज येतोय ना? म्हणजे मला येतोय. थोडंसं फीडबॅक मिळत नाहीये, तर येतोय सर. माझा आवाज येतोय? येस. तर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी, तर त्याच माझ्या आयुष्यातल्या एका गोष्टीचं उदाहरण घेईन. सप्टेंबर 2019 मध्ये मी लडाखला ट्रेकिंगला गेलो होतो. इथे जिजामाता हायस्कूलच्या कोणी मला सांगेल का की एव्हरेस्टवर पहिल्या महिला किंवा सांगू शकता? सांगा ना. बर, बचेंद्री पाल सर, येतोय आवाज तुमचा, बोलू शकतात. बोला. बचेंद्री पाल, कोणीतरी आता उत्तर दिलं. मी बचेंद्री तर मुलींना माहिती. पद्मभूषण बचेंद्री पाल. अच्छा, पद्मभूषण बचेंद्री पाल जे आहेत यांच्या बरोबर, यांच्या मार्गदर्शनात मी हिमालय चढण्याचा योग मला मागच्या वर्षी आला, आणि त्या एक वाक्य बोलले, आणि ते वाक्य मला असं वाटलं की ते बिझनेसला किंवा कुठल्याही क्षेत्रात लागू पडतं. त्यांना मी जेव्हा विचारलं की एव्हरेस्ट चढताना, एव्हरेस्ट चढायचं आहे आपल्याला, यासाठी पहिला हा विचार डोक्यात कसा आला, पहिलं काय विचार आला की आपण एव्हरेस्ट चढलं पाहिजे, असं केव्हा वाटलं, काय वाटलं, आणि त्याची तयारी काय केली तुम्ही? तर एव्हरेस्ट चढणं हे डोक्यात आल्यानंतर पहिली तयारी त्यांनी जी केली तर त्या म्हणल्या की एव्हरेस्ट मी माझ्या मनामध्ये पहिलं सर केला. तर बिझनेसचं असंच आहे किंवा कुठल्याही क्षेत्राचं असं आहे. आता गोरख भामरेंनी जे आता केलेलं आहे तर त्यांनी कुठेतरी मनामध्ये आधी IPS व्हायचं ठरवलेलं होतं. तसंच आपण बिझनेस करावा हे मी म्हणत, आपला प्रत्येकाला एव्हरेस्ट स्वतःचा ठरवायला लागतो. तो एव्हरेस्टच असला पाहिजे. ती आपली इथली बागशीची टेकडी असून चालणार नाही, कारण टेकडीत जर मनात ठेवली तर काय टेकडीवर जाऊन फार काही होणार नाही. त्याच्यामुळे करिअर करायचं असेल, उत्तुंग करिअर करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा एव्हरेस्ट काय आहे तो मनात आणा. ते एक ड्रीम, एक स्वप्न असलं पाहिजे. आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची, असं मी मगाशी म्हटलं होतं. तर ते स्वप्न जर असेल तर त्याचा आणि मग त्याचा ध्यास घ्या.
त्याच्यासाठी जे पडेल ते करायची तयारी पाहिजे, जे पडेल ती किंमत मोजायची तयारी पाहिजे. ऑफकोर्स एथिकली, कुठलीही अनएथिकल गोष्ट न करता, गैरकानूनी गोष्ट न करता, एथिकली. तर अशा गोष्टी या बिझनेससाठी 2-3 या महत्वाच्या गोष्टी आहेत. पुढचा प्रश्न आहे गोरख भांबरे सरांसाठी. कुठला विषय स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचा आहे असं तुम्ही आम्हाला सांगाल? गोरख भांबरे सर, हॅलो. हो, कोणता विषय येस. स्पर्धा परीक्षांसाठी जास्ती महत्वाचा आहे असं विचारायचं आहे आमच्या मुलांना. असा पर्टिक्युलरली एक विषय सांगता येणार नाही. स्पर्धा परीक्षांचा सिलेबस जर बघितला तर खूप वास्ट, म्हणजे एक सब्जेक्ट्स बघितले तर म्हणजे हिस्ट्री पासून सायन्स पर्यंत, इकॉनॉमिक्स वगैरे वगैरे जे काही विषय असतात, तर सगळेच प्रकारचे विषय असतात त्यामध्ये. तर असं एक पर्टिक्युलर विषय काही नाही, म्हणजे सगळेच विषय त्यामध्ये महत्वाचे असतात. बरोबर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आलाय, BSc किंवा BCS नंतर तुम्ही जी एक्झाम दिली ती आम्हाला देता येईल का? कोणती स्पर्धा परीक्षा असेल, म्हणजे UPSC, MPSC किंवा बँकिंग असेल, तर बेसिक अट आहे की ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे. ग्रॅज्युएशन कोणतंही असेल, BSc असेल किंवा BCom आर्ट्स, तर इट इज सफिशियंट. आणि पुढचा प्रश्न परत तुमच्यासाठी आहे. कोणता इंग्लिश न्यूजपेपर तुम्ही वाचला होता? म्हणजे वाचायचात रेग्युलरली इंग्लिश सुधारण्यासाठी, आपण म्हटलात ना बोलण्यामध्ये तसं. येस येस. मी सुरुवात इंडियन एक्सप्रेस पासून केली होती, तसं द हिंदू पण चांगलं आहे. आणि जे काही इंग्लिश न्यूजपेपर, इंग्लिश न्यूज डिबेट्स असतात राज्यसभा टीव्ही वगैरे, आणि ते पण. थँक्यू. परत तुमच्यासाठी प्रश्न आहे गोरख भांबरे सर. UPSC ची स्ट्रॅटेजी काय असते असं आम्हाला सांगाल? स्ट्रॅटेजी UPSC किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, तर सर्वात बेसिक स्ट्रॅटेजी ती एक्झाम कशी आहे ते समजून घेणं. एक्झामचा पॅटर्न कसा आहे, किती त्यामध्ये स्टेजेस आहेत, 2 स्टेजेस आहेत, 3 स्टेजेस आहेत, प्रत्येक स्टेजला कोणत्या प्रकारचं प्रिपरेशन आवश्यक आहे. जसं UPSC मध्ये प्रिलिम्स असेल तर एक ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची एक्झाम्स असते, परंतु मुख्य परीक्षेला जवळपास 2000 मार्क्सची रिटर्न एक्झाम असते. त्यामध्ये तुमची रायटिंग स्किल्स, तुमची कॉम्प्रिहेन्शन ॲबिलिटी वगैरे वगैरे चेक केलं जातं. तसेच शेवटची जी पायरी असते त्यामध्ये इंटरव्ह्यूची स्टेज आहे, 275 मार्क्सचा इंटरव्ह्यू असतो. तर ह्या प्रत्येक ज्या एक्झामच्या स्टेजेस असतात त्यामध्ये रिक्वायरमेंट काय आहे, कोणत्या प्रकारचं प्रिपरेशन आवश्यक आहे, आणि आपले कोणते स्किल्स त्यामध्ये आवश्यक लागणार आहे, हे ओळखणं सर्वात महत्वाचं असतं. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांचा सिलेबस वास्ट असल्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की प्रिपरेशन करता करता आपण भरकटत जातो. म्हणजे एक रिसोर्सेस खूप असतात, ऑनलाईन ऑफलाईन मटेरियल खूप असतं, त्यामुळे आपल्याला कळत नाही की काय वाचलं पाहिजे, काय नाही वाचलं पाहिजे, कसं प्रिपरेशन केलं पाहिजे. तर सिलेबस माहिती असणं आणि सिलेबसनुसार अभ्यास करणं, योग्य डिरेक्शनमध्ये अभ्यास करणं, एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करणं हे खूप महत्वाचं आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ते मला जास्त महत्वाच्या वाटतं, आणि कन्सिस्टंटली अभ्यास करणं. येस, म्हणजे नेमकेपणा साधारणतः अभ्यासामध्ये असला पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही किती तास अभ्यास करायचात असा नेक्स्ट क्वेश्चन आलाय आता. तास मला नाही वाटत की किती इम्पॉर्टंट आहे किती तास अभ्यास करतो. जास्त इम्पॉर्टंट आहे की तुम्ही किती कन्सिस्टंटली अभ्यास करतात आणि किती योग्य मार्गाने अभ्यास करतात, डायरेक्शन तुमची किती योग्य आहे. तर बेसिक आपला हेच प्रयत्न असला पाहिजे की माझ्याकडे जितका वेळ अवेलेबल आहे, जितका माझ्याकडून अभ्यास होईल, जितकं प्रयत्न होईल तेवढे मी केले पाहिजे. कधी एखाद्या दिवशी 10 तास होणार, एका दिवशी 5 तास होणार, पण मी जेवढा वेळ माझ्याकडे अवेलेबल आहे तो सत्कारणी लावेल, विनाकारण टाइमपास करणार नाही. हा जर एक अप्रोच असेल तर तो योग्य अप्रोच आहे. बरोबर आहे. पुढचा प्रश्न विनीत माजगावकर सरांसाठी आहे. इथे खूप जणांनी हा प्रश्न विचारलाय की सर तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही तुमचं एज्युकेशन काय आहे. विनीत माजगावकर सर, तुम्ही तुमचं एज्युकेशन काय असा प्रश्न पडलाय आमच्या विद्यार्थ्यांना, माजगावकर सरांसाठी. येस येस येस, प्लीज अनम्यूट सर. ओके, राईट. माझं शिक्षण जर विचाराल तर मी BE मेकॅनिकल शिकलेलो आहे, आणि त्यानंतर मी MBA फायनान्स मध्ये शिक्षण घेतलंय. पण
म्हणजे माझ्या बिझनेसमध्ये माझ्या शिक्षणाचा उपयोग होतो जरूर, पण एक विशिष्ट शिक्षण घेतलं म्हणजेच बिझनेस मध्ये सक्सेसफुल होता येतं असं मुळीच मी म्हणणार नाही. बिझनेसमध्ये सक्सेस मिळवण्यासाठी मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे एक ठराविक प्रकारची शिस्त, एका ठराविक प्रकारची जिद्द आणि नेव्हर से डाय ज्याला म्हणतात, नेव्हर गिव्ह अप, अशी एक मानसिकता ही प्रथम लागते. त्याचबरोबर कोरला तुम्ही अत्यंत एथिकल असणं आवश्यक असतं. तुम्ही जे कार्य करत आहात ते आपणाबरोबरच आपल्या आसपासच्या समाजाला किती उपयोगी आहे हा दृष्टिकोन सुद्धा ठेवणं आवश्यक आहे. जगात अनेक बिझनेस आहेत जे हा विचार करत नाहीत, पण मी माझे प्रिन्सिपल्स सांगतोय. पण प्रश्न शिक्षणाविषयी होता तर तर MBA केलं म्हणजे बिझनेस करता येतो असं कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. MBA केल्याचा फायदा जरूर होऊ शकतो, पण तुम्ही इंजिनिअरिंग केलं, MBA केलं आणि नंतर जर का बेशिस्त राहिलात, नंतर जर का तुम्ही तुमची जिद्द बाळगली नाही, मोठं स्वप्न बघितलं नाही, तर बिझनेसमध्ये सक्सेस मिळणं अवघड जाईल. मॅडम तुमचा आवाज जो येत नाही नीट बोला. परत एकदा विचारा. हॅलो सर. हा बोला. येतोय बोला आता. विनीत सर, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. हा. आपल्या कंपनीत नेमके काय तयार होते हा प्रश्न आहे. अच्छा. आर्मस्ट्रॉंग ही एक रोबोटिक्स आणि ऑटोमॅटिक मशिनरी बनवणारी कंपनी आहे. तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगायचं म्हणजे तुमच्यातले अनेक जण हे Amazon वरती काही ना किंवा फ्लिपकार्ट वरती तुम्ही ई-कॉमर्स ऑनलाईन काही ना काही वस्तू विकत घेत असणार. अशा ज्या कंपन्या आहेत, त्याचबरोबर हिंदुस्तान युनिलिव्हर सारख्या कंपन्या आहेत, म्हणजे तुम्ही डव शॅम्पू वापरता किंवा साबण वापरता, ते बनवणाऱ्या कंपन्या आहेत. त्याचबरोबर तुम्ही हल्दीरामचे स्नॅक्स खाता, बालाजीचे स्नॅक्स खाता, या ज्या काही कंपन्या आहेत. तर अशा ज्या काही मी प्रकारच्या कंपन्या तुम्हाला सांगितल्या, या कंपन्यांच्या जे वेअरहाऊस असतं, म्हणजे त्यांच्या बनलेल्या मालाच्या साठा केलेल्या ज्या जागा असतात, त्या वेअरहाऊसमध्ये ते वेअरहाऊस एवढे मोठे असतात की त्याच्यामध्ये ऑटोमेशन केल्याशिवाय ते चालवता येत नाही. ते ऑटोमॅटिक म्हणजे त्याच्यामध्ये माल येतो गाडीतनं, हा ऑटोमॅटिकली रिसीव्ह करून तो एका विशिष्ट प्रकारे स्टोरेजमध्ये ऑटोमॅटिक जातो आणि मग तुम्ही जेव्हा एखादी ऑनलाईन ऑर्डर प्लेस करता, त्यावेळेला त्या स्टोरेजमधनं तो माल बाहेर निघून त्याला पॅकिंग करून त्याच्यावरती लेबल लावणे, त्याला आणि मग त्याला सॉर्टिंग करून तुमच्या पिनकोडनुसार भारतभरामध्ये ते जिथे कुठे असेल त्या पिनकोडनुसार तिथे पोहोचणे. याच्यातलं संपूर्ण जे काही स्वयंचलन आहे, ऑटोमेशन आहे, हे आमची कंपनी करते. साध्या शब्दात इंजिनिअरिंगच्या भाषेत आम्ही त्याला रोबोटिक्स अँड ऑटोमेशन असं म्हणतो. थँक्यू सर. पुढचा प्रश्न परत तुमच्यासाठी. इकडे तुम्ही जी कविता म्हटली ना, त्या कविता परत म्हणा असे खूप जण सांगतायत की प्लीज परत आम्हाला ती कविता ऐकवा, असं सगळेजण म्हणतायत. तर ऐकवता येईल तुम्हाला ती कविता आमच्यासाठी? तो एक छान अनुभव असेल परत रिपीट. ठीक आहे. म्हणजे माझ्या जगण्याचा सार या कवितेतनं येतो म्हणून मी ती ऐकवली खरं म्हणजे, आणि 90 सेकंदात ते सांगता येतं म्हणून. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची. म्हणजे आपल्या मनगटात जर जोर असेल ना, तर ज्योतिषी वगैरे कुंडली वगैरे याच्यात काही विश्वास ठेवू नका, काही नसतं. आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. चॅलेंजेस रोज येणार, पण त्या परिस्थितीत सुद्धा, त्याला भिडताना सुद्धा स्वप्न बघायचं विसरू नका. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग त्याला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. इच्छा दांडगी असेल तर गॉड हेल्प्स दोज
हु हेल्प देमसेल्व्स अशी एक म्हण आहे. तर त्याला अनुसरून असे अनेक अनुभव मला गेल्या 27 वर्षात आले आहेत की प्रचंड अवघड परिस्थिती समोर असताना कसं होईल माहित नाहीये, प्रचंड समोर अशी सुनामीची लाट दिसत असताना आपण फक्त माघार घ्यायची नाही, त्या लाटेला धडकायचं जाऊन. आणि ती धडकण्याची हिंमत फक्त दाखवली ना तर कुठून तरी परमेश्वर त्याचा हात आपल्या डोक्यावर ठेवतो आणि मग ती लाट अशी ओसरून जाते. तर मला वाटतं मी हे एक कडू म्हणून थांबतो. थँक्यू. मला वाटतं पाडगावकरांची ही कविता आहे अतिशय ही प्रसिद्ध. गुरु ठाकूरची कविता आहे. हो का? अलीकडच्या पिढीतला म्हणजे साधारण माझ्याच हो पिढीतला. हो 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 माहिती गुरु ठाकूरांची का. म्हणजे त्या निमित्ताने मुलांना ते कवी पण माहिती होतील आणि त्यांच्या कविता ते आणखीन सर्च करतील. पुढचा प्रश्न गोरख भामरे सरांसाठी आहे. हॅलो सर, गोरख भामरे सर, तुमच्यासाठी आहे पुढचा प्रश्न. तुमचे मोटिवेटर कोण, असा प्रश्न आहे. तुम्हाला असं का वाटलं की हे क्षेत्र निवडावं, म्हणजे या क्षेत्रासाठीचे मोटिवेटर कोण? मोटिवेटर एक कोणी पर्टिक्युलर पर्सनॅलिटी असं सांगता येणार नाहीये. बरेच फॅक्टर्स आहेत. बेसिकली की आपण ज्या गोष्टी बघतो, आपल्या अवतीभोवती ज्या गोष्टी बघतो, आपल्याला बऱ्याच वेळेस वाटतं की अरे हे काय, हे चुकीचं चाललंय, की हे असं नाही असलं पाहिजे, ही गोष्ट अशी नाही झाली पाहिजे. आपण बघतो की जे काही चांगल्या गोष्टी प्रशासनाबद्दल छापून येतात, जे काही चांगले अधिकारी असतात किंवा जे काही इतर काही व्यक्ती असतात समाजासाठी काम करणारे, तर त्या व्यक्तींकडे बघून आपल्याला वाटतं की मी असं काय करू शकतो, मी अशा कोणत्या क्षेत्रात जाऊ शकतो की मला पण काहीतरी माझा पार्ट प्ले करायची संधी मिळेल. तर खूप सारे मोटिवेटर्स आहेत. फक्त प्रशासकीय क्षेत्रातलेच नाही म्हणणार मी, सामाजिक काम करणारे असतील किंवा इतर खाजगी क्षेत्रातले काम करणारे असतील, तर अशा व्यक्तींकडे पाहून मला या क्षेत्रात येण्याची मोटिवेशन मिळालं असं मी म्हणेन. थँक्यू. पुढचा प्रश्न परत तुमच्यासाठी आहे गोरख भामरे सर. तुमचा इंटरव्ह्यूचा एक तरी अनुभव सांगा. फर्स्ट इंटरव्ह्यू. शुअरली. फर्स्ट इंटरव्ह्यू मी माझ्या फर्स्ट अटेम्प्ट मध्ये दिला होता. तो माझा झाला होता मार्च एप्रिल 2016 मध्ये. तर इंटरव्ह्यू हा दिल्लीला होतो युपीएससीचा. युपीएससीचं ऑफिस आहे तिथे दिल्लीला, एक भवन आहे तिथे. तर युपीएससीच्या इंटरव्ह्यूच्या पॅनलमध्ये सहसा 5 मेंबर असतात. एक जे असतात ते त्या पॅनलचे चेअरमन असतात आणि इतर जे 4 व्यक्ती असतात ते त्या पॅनलचे सदस्य असतात आणि ते विविध क्षेत्रामधले असतात, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल किंवा एज्युकेशन बॅकग्राऊंड वगैरे. तर इंटरव्ह्यूला जायच्या अगोदर आपली बेसिक माहिती त्यांच्याकडे असते, आपणच भरून दिलेली असते. आपलं बेसिक बॅकग्राऊंड, एज्युकेशनल बॅकग्राऊंड, कुठून आलोय, काय आपल्या हॉबीज, काय आपलं वर्क एक्सपिरियन्स काय. तर सुरुवातीला जेव्हा मी पहिला इंटरव्ह्यू दिला होता तर त्यावेळेस मला माझ्या हॉबीजवर विचारण्यात प्रश्न आले होते की मी दिलं होतं की रीडिंग माझी हॉबी आहे, तर कोणत्या प्रकारचे पुस्तकं वाचतो, का रिसेंटली कोणतं बुक्स वाचलं. त्यानंतर माझं कम्प्युटर इंजिनिअरिंग माझं एज्युकेशन आहे, तर त्यातले काही टेक्निकल क्वेश्चन्स विचारले. त्यानंतर हे विचारलं की मग प्रायव्हेट क्षेत्रात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊन तू या क्षेत्राकडे का वळतोयस. त्यानंतर जे काही करंट अफेअर्स चालू होते त्यावेळेचे काही करंट प्रश्न होते. ईव्हीएमचा एक इश्यू होता त्यावेळेस, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा, त्याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते. काही जे काही पॉलिटिकल घडामोडी होत्या त्याबद्दल प्रश्न विचारले होते. तर हा इंटरव्ह्यूचा एक ॲव्हरेज पिरियड असतो, एक 25 ते 30 मिनिटं असतो आणि या 25 ते 30 मिनिटांमध्ये तुमच्या स्वतःच्या लाईफबद्दल, तुमच्या बॅकग्राऊंडबद्दल, तुमचे जे काही हॉबीज असतात त्याबद्दल प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर ज्या काही घडामोडी चालू आहेत, राजकीय असतील किंवा जागतिक घडामोडी असतील, तर त्याबद्दल प्रश्न विचारले जातात. तर इंटरव्ह्यूचा उद्देश हाच असतो की त्यामध्ये असं नसतं की तुम्ही 10 प्रश्न विचारले, 10 उत्तर तुम्ही दिली तर तुम्हाला चांगले मार्क मिळणार. इंटरव्ह्यूचा उद्देश हा असतो की तुम्ही किती कॉन्फिडन्स अप्रोच करता इंटरव्ह्यूला. त्यानंतर जे पब्लिक सर्व्हिसमध्ये जाण्यासाठी जे काही क्वालिटीज आहेत, ज्या तुमच्यामध्ये आहेत की नाही हे बघितलं जातं. तर तुम्ही किती बरोबर उत्तर देता, त्यापेक्षा तुम्ही कसं बोलता, तुमचा अप्रोच काय आहे, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुमचं मोटिव्ह काय आहे या सर्व्हिसमध्ये येण्यासाठी, ह्या गोष्टी त्यामध्ये चेक केल्या जातात आणि एक त्यानुसार इंटरव्ह्यू मध्ये मार्क्स दिले जातात. थँक्यू. पुढचा प्रश्न विनीत माजगावकर सरांसाठी आहे. हॅलो सर. हॅलो सर. बोला मॅडम.
तुमच्यासाठी आहे पुढचा प्रश्न विनीत सर. हा बोला. MIDC चा एरिया आपल्याकडे वाढू शकतो का? तुम्हाला काय वाटतं? MIDC चा एरिया आपल्याकडे वाढू शकतो का? कसं आहे माहिती आहे का, की या प्रश्नाला खरंच उत्तर द्यायला मी असमर्थ आहे. कारण आपल्या भागात जर का अनेक उद्योजक तयार झाले, तर MIDC ची असेच आपल्याला गरज पण नाहीये. आणि आम्ही सटाण्यात ज्यावेळेला हा बिझनेस सुरू केला, म्हणजे आता आम्ही साधारणतः 150 कोटीला मागच्या वर्षी पोहोचलो मार्चला. सटाण्यात या लेवलला पोहोचता येईल का वगैरे अशा आम्हाला शंका होत्या सुरू केलं त्यावेळेला. अनेकांनी सांगितलं की तुम्ही सटाण्यात करण्यापेक्षा नाशिकला तरी जा, पुण्याला जा, तिथे MIDC मध्ये सगळ्या सुविधा असतात, तिथे का नाही जात? त्यावेळेला आमच्या वडिलांनी असं सांगितलं की महानोर काकांकडे बघा. कवी नादो महानोर हे आमच्या घरी यायचे त्यावेळेला. आणि महानोरांचं गाव पळसखेड हे जळगाव जिल्ह्यामध्ये एक छोटंसं खेड, म्हणजे त्यावेळेला तिथे फक्त 50-100 घरं असतील, इतकं छोटं खेड. सटाण्यापेक्षा सुद्धा टिचभर आपल्या एका गल्लीच्या आकाराचं एक खेड. तर वडील मला म्हणले की आम्हाला म्हणले की महानोर काकांकडे बघा. त्या पळसखेड्यामध्ये बसून ते ज्या दर्जाची कविता तयार करतात, जी कविता लिहितात, तर ती कविता लिहून घेण्यासाठी मुंबईवरनं मंगेशकर म्हणजे लता दीदी, आशा दीदी, हृदयनाथ मंगेशकर स्वतः हे पळसखेडला पोहोचतात ती कविता घेण्यासाठी. तर तुमच्या प्रॉडक्टमध्ये जर का ती ताकद असेल, तुम्ही जे काही निर्माण करता त्यामध्ये जर ती क्षमता असेल, तर तुम्ही सटाण्यात आहात का, मालेगावला आहात का, नाशिकला आहात का, पुण्याला आहात का, याच्याने खरंच काहीही फरक पडत नाही. आणि त्या वडिलांच्या सल्ल्याचा आम्हाला पुरेपूर उपयोग झाला आणि एका कवीकडनं आलेला, कवीचं उदाहरण देऊन आलेला एक सल्ला असा आम्हाला खूप कामात पडला. तर MIDC नसल्यामुळे सटाण्यात अडचणी अनेक आहेत. उदाहरणार्थ 99 साली आम्ही ज्यावेळेला कंपनी सुरू केली त्यावेळेला टेलिफोनचं कनेक्शन घेण्यासाठी 3 वर्षाची वेटिंग लिस्ट होती. म्हणजे आमच्या या कॅम्पसमध्ये तब्बल 3 वर्ष फोनच नव्हता. घरी आई वडिलांकडे फोन असायचा, जर काही फोन कॉल असेल तर तिकडे फोन यायचे. सटाण्यात आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे मोबाईल फोन यायला 2010 वर्ष उजाडलं, जेव्हा की मुंबईमध्ये मोबाईल फोन हा 1996 साली अवतरला होता. ऑप्टिक फायबर सारख्या ज्या गोष्टी आहेत, ज्याच्यावर इंटरनेट, ज्याच्यावरती आजकाल सगळं अवलंबून आहे आपलं, ते सटाण्यात यायला आता अलीकडे 1 वर्ष झालंय, जेव्हा की शहरामध्ये ते 10 वर्षापासून आहे. पण हे असताना सुद्धा जगातल्या ज्या फॉर्च्यून 500 कंपनीज आहेत, त्याचे CEOs म्हणजे चीफ, त्याचे प्रेसिडेंट्स हे इथे सटाण्याला आपल्याकडे येऊन गेलेले आहेत. इंग्लिश मिडियमची काही मुलं असतील तर त्यांना माहिती आहे, मी ती शाळेतही त्यांना नेलं होतं. काही शाळांमध्ये मी त्यांना नेलं. अगदी मागच्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये एका अमेरिकन कंपनीचे अध्यक्ष हे खास मुंबईला उतरून तिथून स्पेशल हेलिकॉप्टर घेऊन इथे सटाण्यात येऊन आपल्या कंपनीला व्हिजिट करून गेलेले आहेत. तर त्याच्यामुळे MIDC किंवा नो MIDC याच्याने काही फार फरक पडत नाही असं मला वाटतं. आणि MIDC केली म्हणजे उद्योजकता वाढेल यातही माझा काही विश्वास नाही, फ्रँकली स्पीकिंग. जर का उद्योजकता खरंच आपल्या रक्तात असेल, आपली जिद्द असेल, तर आहे तिथे आपण ते सुरू करू शकता. थँक्यू. आपण आमच्या विचारलेल्या प्रश्नांना अतिशय समाधानपूर्वक अशी उत्तरं दिलीत. दोघं मान्यवरांचे खूप खूप आभार. आम्हाला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू मॅडम. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचं व्होट ऑफ थँक्स देण्यासाठी मी रोटरीयन कुणाल सोनवणे यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करायचे. ओव्हर टू यू कुणाल सर. हॅलो. हा बोला सर. आवाज येतो सर? यस यस. नमस्कार, मी रोटरी कुणाल सुनील सोनवणे. रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाण व जिजामाता गर्ल्स हायस्कूल व मराठा इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आमच्या यशाचा मार्ग या कार्यक्रमासाठी मनोगत व्यक्त करण्यासाठी मालेगाव मिड टाउनचे ज्येष्ठ माजी उपप्रांतपाल ज्येष्ठ श्री रोटे सतीश भाऊ कलंत्री सर, तसेच माजी उपप्रांतपाल सेक्रेटरी अजय नरकेसरी सर व झूम ऍप्लिकेशन उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तसेच आमच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रसिद्ध उद्योजक मान्य विनीत माजगावकर सर व IPS मान्य गोरख भामरे सर यांची उपस्थिती राहून बहुमोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे आभार. थँक्यू कुणाल. तसेच जिल्हा बोला. हॅलो. हा बोला बोला. सर येतो आवाज? हो यस. हॅलो. तसेच जिल्हा व सटाणा शहरातून उपस्थितीत मान्यवर व नागरिकांचे आभार. विविध शाखेतून उपस्थितीत पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी मित्रांचे आभार.
व विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य तसेच रोटरीचे पदाधिकारी व सदस्य यांचे देखील उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. थँक्यू कुणाल. आणि आजचा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो आणि पुन्हा एकदा उद्या आपल्याबरोबर 8:30 वाजता जयंत पवार सर आर्मी या करिअर बद्दल माहिती सांगणार आहेत. रवींद्र राजपूत सर डेप्युटी कलेक्टर हे त्यांच्या क्षेत्राबद्दल माहिती सांगणार आहेत आणि ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रातले आणि सिने आणि टीव्ही कलाकार कांचन पगारे सर आपल्याबरोबर असणार आहेत. तर पुन्हा एकदा सर्व बालमित्रांना, सर्व स्टुडंट्सला आणि सर्व त्यांच्या पेरेंट्सला विनंती करतो की पुन्हा एकदा 8:30 वाजता आपण हजर असायचे. उद्या तुम्हाला 13 तारखेला जी 11 वाजता ई टेस्ट होणार आहे तर तिची उद्याच्या कार्यक्रमात तुम्हाला लिंक भेटेल आणि परवा 11 वाजता तुम्हाला आजच्या आणि मागील कार्यक्रमामध्ये जे आपले गेस्ट आहेत त्यांनी दिलेल्या गायडन्स बद्दल तुम्हाला ती ई टेस्ट असणार आहे आणि त्या ई टेस्टचे विविध बक्षिस प्रतिभा एंटरप्राइजेस, यश कॉम्प्युटर्स आणि अजून काही नागरिकांच्या वतीने ते बक्षिस ठेवलेले आहेत. तर त्यामुळे उद्या पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमास जॉईन व्हायचं आहे. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार मानून आजचा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो आणि ज्यांना अजून कोणाशी हितगुज करायची असेल माझ्या रोटरियन्स मित्रांना मी विनंती करतो की त्यांनी अनम्यूट होऊन चर्चा करू शकतात. जाधव साहेब. विचारतील ते कोणाला विचारायचं विद्यार्थ्यांना काही बोलायचं असेल तर बघा, नाही तर मग थांबूया. विनीत सर. हॅलो. नाही, लेफ्ट झाला वाटतं. लेफ्ट झाला बरं. ओके. बांबरे सर पण लेफ्ट झालेत वाटतं. हो. ओके. ऍक्च्युअली कार्यक्रम संपला असं जाहीर केलं ते लगेच लेफ्ट झालं. त्यांनी अगोदरच सांगितलं होतं की आम्हाला एकदम टाइम टू टाइम लागेल असं, तर ते त्यामुळे आपण मग टाइम टू टाइम आपण केलं आहे. तुम्ही काही गायडन्स करू इच्छितात डॉक्टर शिंदे? नाही, विनीत सरांचाच प्रश्न होता की आपली लोकल कंपनी मल्टीनॅशनल म्हणजे किती देशात पोहोचली आहे हे विचारायचं होतं. ओके. त्यांचे इंटरनॅशनल क्लायंट्स कोण आहे? त्यांनी सांगितले फॉर्च्यून 500 मधला क्लायंट आहे, म्हणजे फार मोठी कंपनी, म्हणजे आपल्या गावातल्या कंपनीचं नाव मोठं याचा अर्थ. मी सुरुवातीला त्यांच्या कंपनीची एव्ही दाखवली ती परत एकदा मी तुम्हाला सर्वांना ती दाखवू इच्छितो की आपल्या सटाण्यामध्ये काय तयार होतं आणि कशा प्रकारे त्यांची. बघितलं का तुम्ही? मी परत एकदा दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे त्यांच्या कंपनीमध्ये प्रोडक्ट्स तयार होऊन ओके. सर्वांचे. हॅलो. हा, येस डॉक्टर बोला तुम्ही. मी तुम्हाला एक रिमाइंड करू इच्छितो की 2000 मध्ये. हॅलो. हा, बोला सर. 2000 मध्ये आपला रोटरी क्लब सटाणा जो होता पूर्वी, येस, त्याचा मी सेक्रेटरी होतो त्यावेळेस आपण विनीत माझगावकर एक आपल्या बागलांचा हिरा आहे असं आम्ही गृहीत धरून त्यांना जीएससी टीम साठी नागपूरला आपण त्यांना इंटरव्ह्यू साठी पाठवलं होतं आणि पहिलाच आपला हा सटाणा बागलांचा एक जीएससी टीम साठी सदस्य आपण नागपूरला पाठवतो. अनफॉर्च्युनेटली आपल्या लोकांनी त्यांचं सिलेक्शन केलं नाही, ही बात
वेगळी आहे, परंतु त्याच वेळेस म्हणजे 2000 मध्ये आपण विनीत माझगावकर हा एक हिरा आहे बागलांचा, असं आम्ही आपल्या क्लबने ठरवलं होतं. आपल्या क्लबने म्हणजे डॉक्टर सटाणा क्लबने. त्यावेळेस मी सेक्रेटरी होतो. हो का? हॅलो. अरे वा. ही एक त्यावेळीची बाब आहे. आज जवळजवळ त्याला किती वर्ष झाले? 20-21 वर्ष झाले. हॅलो हॅलो, बोला ना. हा झालं ना. मग काय तू मनोज तू होतास ना त्यावेळेस? आहे ना. हो ना, मग मी होतो ना. आठवतं का तुला? मला माहिती आहे ना, आरके डीजे असताना, आरके डीजे RK असतानाची DJ गोष्ट आहे ही. हो. हा. आणि मी त्यावेळेस सेक्रेटरी होतो. हो याच्या बरोबर, थोरात बरोबर. आणि त्याला सिलेक्ट केलं नाही. नंतर त्या आरके बाळाला तो काय म्हटलं ठीक आहे. तो जरा वेगळा इतिहास आहे, जाऊ द्या आता. हॅलो. हा, वेगळा इतिहास आहे, तो जाऊ द्या आता. चालेल. नाही पण मला सांगायचं एवढंच होतं की आपण आज त्याला 21 वर्षांनी बोलवतोय वरती, पण आपण पूर्वीच 2000 म्हणजे मला वाटतं 1999-2000 असेल त्यावेळेस. 99. त्यावेळेस आपण त्यावेळेस प्रपोज केलं होतं. नाही 2000ला तर मी झालो. 2000-2001. हो, तुम्ही सेक्रेटरी असतानाची गोष्ट आहे. पण सेक्रेटरी मी 2000 आरके सेक्रेटरी भारद्वाज डीजे असतानाची गोष्ट आहे. पायल गुंजाळ हे हो, असे बरोबर म्हणते की ही कंपनी कुठे आहे, तर ही कंपनी कोणत्या स्टेट मध्ये आहे, तर ती आपल्या सटाण्यामध्ये आहे. त्यांची आता दुसरी ब्रांच पण चालू आहे मला वाटतं सोग्रसला. त्यांची दुसरी ब्रांच पण सोग्रसला चालू आहे माझ्या माहितीप्रमाणे. येस 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 येस. हायवे लगत. त्यांचे बऱ्याचशा बाहेरच्या देशात पण ऑफिसेस उघडतायत आता. दे आर बिग. म्हणजे अमेझॉन सारख्या कंपनी त्यांची क्लायंट आहे. येस येस. हो, जगभर ते कन्व्हेयर बेल्ट पाठवतात. म्हणजे भारतातून ते ऑलमोस्ट युरोप, अमेरिका सगळीकडे कन्व्हेयर बेल्ट जे त्यांचे ऑटोमेशनचे सगळीकडे एक्सपोर्ट आहेत ते. हो हो. दिव्या भांगडिया विचारते की प्लीज टेक ऑफ एनी सीए गायडर. तर सीएंशी आमची चर्चा झाली आहे. महेंद्र धोंडगे सीए येणार आहेत. फक्त आपले अगोदर काही गेस्ट आपण फिक्स झाले होते, त्यामुळे ते राहिलेत. पण पुढे आपण सीए या करिअर संदर्भात पण लेक्चर ठेवणार आहोत. ते दिवाळी नंतर ठेवणार आहोत. त्यांच्या कंपनीची एक वैशिष्ट्यता आहे मालगावकर सरांच्या, की ते ज्या ज्या देशांमध्ये कंपनी आपला त्यांचे प्रोडक्ट्स एक्सपोर्ट करतात, त्या त्या देशांचा झेंडा त्यांच्या फॅक्टरीला लावलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे. मला जी माहिती मिळाली होती ती. बरोबर आहे. तितक्या देशांमध्ये त्यांचं म्हणजे कस्टमर्स आहेत आणि एक्सपोर्टर्स आहेत तेवढ्या देशांचे. मला तो प्रश्न विचारायचा होता पण सर क्विट झालेत म्हणून तो विचारता नाही आला. मी पण तोच प्रश्न विचारणार होतो आता. त्याच्या आधीच क्विट झाले. हो. होय. ते सरांनी मला आपला जो पद्माकर पंडितांचा कार्यक्रमाला विनीत माझगावकर सर होते आणि तो लांबलेला कार्यक्रम म्हणजे 2-2.5 तास चालला. त्याच्यावरून त्यांनी सांगितलं होतं की मला एकदम टाइम टू टाइम लागेल आणि मी टाइम टू टाइम थांबेल, टाइम टू टाइम भाषण म्हणजे माझं गायडन्स करेल. त्यामुळे मग आता पण थांबलं असतं, पण मग आपल्याला थोडस त्यांच्यामुळे आपल्याला ते एंड करावं लागलं. प्रश्न तसे अजून पण खूप आलेले होते, पण मग तुम्ही सांगितलं आणि वेळ पण मॅडम तुम्ही कशी काय आल्या? बोलवलं आणि तुम्ही जिजामाता बोलवलं त्यांनी. आज पोस्ट होते मॅडम. नाही आला. मी गेलेलीच नाहीये. छान प्रश्न विचारलेत मॅडम. मी गेलेलीच नाही आहेच. कुठे जाणार? मी तुम्हाला त्याच्याबद्दल बोललो. मी विचारण्यासाठी म्हणून म्हटलं नाही. हा मी अंजली मॅडमला सोडून जाणार नाही ना कुठे. कशी जाणार? आज जिजामातेच्या सगळ्या मुली होते का? हो हो, आमच्या खूप मुली जॉईन होत्या आज आणि माझ्याच 3 मुली होत्या. हो हो हो, माझ्याच मुली होत्या 3. हा
हॅलो 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 हो बोला बोला. पाटील सर बोलतो मराठा हा, बोला हायस्कूल ना. सटाणा. हा नमस्कार सर. नमस्कार. तुमचं ओपनिंग द्या. बागलांच्या यशस्वितांची जीवनगाथा अर्थातच द पाथ टू सक्सेस आजच्या कार्यक्रमामध्ये खरोखरच काळाची गरज म्हणून या ठिकाणी सटाणा रोटरी क्लबने विविध क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करून एक निश्चितच चांगला कार्यक्रम या ठिकाणी दररोज घेतला जातो. नक्कीच आमच्या विद्यालयातल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. याच्यामध्ये विशेषत्वाने मी कौतुकाने सांगेल की सोनी सर यांनी एक कॉपी मुक्त अभियानाच्या संदर्भामध्ये एक उत्तर सांगितलं आणि त्या उत्तरामध्ये खूप मर्म दडलेलं आहे. तसं सर्वांनी जर विचार केला तर नक्कीच त्याच्यातलं आपल्याला कळेल. त्यांनी फक्त एक सांगितलं की कॉपी करायची किंवा नाही हे विद्यार्थ्यांनी ठरवावं, हा शेवटचाच पर्याय नक्कीच मला त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आवडला. स्वसंस्कार याच्यामध्ये स्वसंस्कार घरून विद्यार्थ्यांना मिळणं गरजेचं असतं. कॉपीच्या संदर्भामध्ये तशी मतांतर भरपूर आहेत. बोर्डही त्या ठिकाणी उपक्रम राबवतं, पण हे सर्वस्वी विद्यार्थ्यांवरतीच अवलंबून आहे. माजगावकर सरांनी सांगितलं विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस ऍक्सेप्ट करायला पाहिजे. त्याच्यानंतर हे चॅलेंजेस ऍक्सेप्ट करण्यासाठी हे जे तुम्ही मार्गदर्शन या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये